या पृथ्वी तलावरील सर्वात आदर्श मातृत्व म्हणून ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांकडे आम्ही बघतो, ज्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी संस्काराच्या बळावरती महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला दोन छत्रपती दिले, त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या महान जीवन कार्याला मी अभिवादन करतो. त्यांच्या जीवन कार्याच्या पुढे मी नतमस्तक होतो. ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या मुली शिकू शकल्या, त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान जीवन कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो. स्वर्गवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचं उत्तुंग कार्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये स्वतः गेलं. ते एक महान व्यक्तिमत्व स्वर्गवासी डॉक्टर कर्मयोगी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या महान जीवन कार्याला अभिवादन करतो. देशातील जगातील सर्व महापुरुष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर कर्मवीरजी कदम साहेब एक नवी दृष्टी घेऊन इथं आलेले. त्यांच्याकडे एक ड्रीम आहे, एक विजन आणि काहीतरी करण्याची एक प्रचंड मोठी धडपड घेऊन ते या संस्थेमध्ये, या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत. पहिल्यांदाच दिलीप धुमाळ सरांची आमची सर्वांची ओळख होते आहे. असे विधायक आणि रचनात्मक कार्य करणारे प्राचार्य माननीय डॉक्टर कर्मवीरजी कदम सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य. त्यांच्या बाजूला बसलेले ज्यांचं 25, 30, 35 वर्षाचं आयुष्य दादासाहेबांसोबत गेलं, माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना आम्ही तुम्ही सर्वजण दादासाहेब म्हणतो. त्या दादासाहेबांसोबत ज्यांचं खूप मोठं आयुष्य गेलं, प्रत्यक्ष त्यांच्यासोबत 20-22 वर्षाचा सहभाग होता. त्यांच्या तालमी तयार झालेलं हे व्यक्तिमत्व या संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते आता माझे प्राचार्य आहेत आणि आता महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक म्हणून काम करतात. आणि कृषीरत्न पुरस्कारानं सन्मानित असलेले प्रयोगशील शेतकरी, अशी तिहेरी ओळख त्यांची आम्हा तुम्हा सर्वांना आहे. असे आदरणीय दिलीप धुमाळ सर आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला, मला निमंत्रण दिलं आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर होतो आहे, ते या महाविद्यालयाचे उपराचार्य माननीय प्रशांतजी गायकवाड साहेब. त्यांच्या नावामध्ये प्रशांत शब्द आहे. ते प्रत्येक गोष्ट शांततेने घेतात, घाईगर्दी करत नाही, शिस्तीने घेतात, शांत स्वभाव आहे आणि शिस्तीसाठी बिघडलं की विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं रागावतात आणि डोळेही वटारतात. त्यांच्या भल्यासाठी कधी कधी शांततेचा भंग करावा लागतो. असे आदरणीय उपप्राचार्य प्रशांतजी गायकवाड साहेब. माझा परिचय ज्यांनी करून दिला ते आदरणीय माननीय प्राध्यापक विश्वनाथजी जाधव सर. त्यांचा आमचा जुना परिचय आहे, चळवळीमध्ये काम करतात आणि ज्यांनी अत्यंत मोजकं सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालन म्हणजे भाषण नसतं, सूत्रसंचालन म्हणजे व्याख्यान नसतं, सूत्रसंचालन म्हणजे नुसत्या कवितेच्या गोळी नसतात, तर समयसूचकतेचं सगळेचं विषयाचं भान ठेवलं. मोजकेपणाने ज्यांनी सूत्रसंचालन केले असे आदरणीय प्राध्यापक श्री कृष्णजी दिवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी. मला कदम सरांनी सांगितलं की दमानं घ्या, व्यवस्थित घ्या, तास 2 तासापर्यंत घ्या, अशी सूचना तिकडून आली. दिलीप धुमाळ सरांनी मला अगोदरच सांगितलेलं आहे, मोजकं बोला, समर्पक बोला, टिपिकल बोला आणि संपण्याची वेळ त्याची पण दिशा ओढा, अशीही सूचना केलेली आहे. अशा दोघांच्या मध्ये मी बसलेलो आहे. त्याच्यामुळं या दोघांचाही तोल सांभाळत मला आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा. युवक विद्यार्थी, जो आजचा विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला आहे की आज स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन झालंय असं सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले याची जाहीर गोष्ट या ठिकाणी करतो. आणि मला जो विषय देण्यात आलेला आहे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये कर्मयोगी, तसं पाहिलं तर 3 विषय हे माझ्या समोर आहेत आणि तिन्ही विषयाला न्याय देत मला पुढे जावं लागणार आहे. मला खूप आनंद वाटतो कदम सर
की 7-8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या आणि देशामधलं एक नामवंत अशा प्रकारचं कॉलेज आणि नामवंत अशा प्रकारची शिक्षण संस्था शिवछत्रपती शिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये माझ्या हस्ते व्यक्तिमत्व कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्या महाविद्यालयाची शिस्त मी बघितली. त्या महाविद्यालयाचं नाव प्रचंड मोठं आहे. देश विदेशामध्ये जगाच्या पाठीवर जिथे जिथं अनेक देश आहेत तिथे तिथे त्यांचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. अशा नामांकित संस्थेमध्ये महाविद्यालयामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून आला. अनेक लोकांना निमंत्रण घेण्यासाठी वशिला लावावा लागतो, कुणाला तरी मध्ये घुसवावं लागतं. अशा कॉलेजमध्ये जाऊन आलो. तिथली शिस्त खूप आवडली, तिथले विद्यार्थी खूप आवडले. मी अभिमानानं अनेक ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी जे प्राचार्य आहेत आदरणीय प्राचार्य महादेवजी गव्हाणे सरांनी अनेक उदाहरणं दिली, घटनाप्रसंग सांगितले. तिथला एक विद्यार्थी, आकडा नक्की मला माहिती नाही, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, 750 असेल किंवा 7,500 असेल, दुरुस्ती करून घ्यावी. 750 ते 7,500 कोटीचं पॅकेज असलेला त्यांचा विद्यार्थी विदेशामध्ये कंपनीमध्ये काम करतोय. हे त्या महाविद्यालयाचं वैभव आहे. विविध क्षेत्रामध्ये तिथले विद्यार्थी गेलेले आहेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, व्यापार उद्योगधंद्यामध्ये तिथले विद्यार्थी महाराष्ट्रात, देशात आणि देशाबाहेर कार्य करतायत. हा तिथला इतिहास आहे. काही दिवसापूर्वी गुंजुटी या ठिकाणी श्रीकृष्ण महाविद्यालय 1927चं महाविद्यालय, निजामाच्या काळातलं महाविद्यालय, त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्या ठिकाणी विद्यार्थ्याची शिस्त होती. विद्यार्थी कमी होते पण भारावून जाणारे विद्यार्थी होते आणि खऱ्या अर्थानं काहीतरी प्रेरणा घ्यावं म्हणून आलेले विद्यार्थी होते. तिथलंही महाविद्यालय मला खूप चांगल्या पद्धतीने आवडलं. जवळपास 1.25 तासापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी जो विषय दिलेला होता त्या विषयावरती मी बोललेलो होतो. आता खरं सांगतो मी अंतःकरणात असून की शाहू महाविद्यालयाचं नाव खूप मोठं आहे, श्रीकृष्ण महाविद्यालयाचं नाव खूप मोठं आहे, परंतु आपल्या संस्थेचं काही नाव कमी नाही. हे इथले विद्यार्थी त्याची शिस्त सांगते, ही संख्या सांगते. 1,500च्या आसपास विद्यार्थी याच्या कार्यक्रमामध्ये आणि शिस्तीत आहे. अनावश्यक कुठलीच काही घटना इथे घडत नाही. एकाग्रतेने सगळे मुलं बसलेले आहेत आणि माझ्यासमोर जो विषय आहे तो खूप गंभीर विषय. हसून खेळून विनोद करून गुदगुल्या करून काही तासाची काही मिनिटाची करमणूक करता येते, परंतु पिढी घडत नाही, माणसं घडत नाही, विद्यार्थ्याला भविष्य मिळत नाही, विद्यार्थ्याला उभारी मिळत नाही. म्हणून बालमित्रांनो, युवक मित्रांनो, आजचा विषय खूप गंभीर आहे. आजचा विषय खूप चिंतनशील आहे आणि आजचा विषय आमच्या तुमच्या कायद्याचा विषय आहे. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची जडणघडण, त्यांचं बालपण आणि त्यांचं या स्वातंत्र्य लढ्यातलं काय योगदान आहे या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलायचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने मला बोलायचं आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाची अगोदरची थोडी बहुत पार्श्वभूमी याही अनुषंगाने बोलायचं आहे. म्हणून त्या खोलामध्ये जास्त जाणार नाही. काही संदर्भ, काही घटना प्रसंग, ओझरतं प्राथमिक ज्ञान तुम्हाला व्हावं या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलणार आहे. कारण 1-1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी माझा लाईव्ह कार्यक्रम झालेला होता. आदर्श विद्यार्थी ते लोकनेता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब लाईव्ह कार्यक्रम झालेला होता. माझ्या युट्यूबवरती तो कार्यक्रम आहे. याच्यापूर्वी 21 मुदगड या ठिकाणी आदरणीय मोहन नटवे सरांनी दादासाहेबांवर बोलण्यासाठी मला बोललेलं होतं, तेव्हाही बोलवलं आहे आणि अनेक ट्रस्टी लोकांनीही तो कार्यक्रम ऐकलेला आहे. आज थोडंसं वेगळ्या अँगलने, विद्यार्थ्याच्या अँगलनं हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी मी घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी जो शब्द वापरण्यात आलेला आहे, आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतो, कर्नाटकातले लोक त्याला कर्नाटक मुक्तीसंग्राम म्हणतात आणि तेलंगणा, हैदराबादकडे लोक त्याला तेलंगणा मुक्तीसंग्राम म्हणतात. पण या सगळ्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या हैदराबाद मुक्तीसंग्राम हाच शब्द योग्य आहे. कारण हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अंतर्गत हे कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाड्यातले काही जिल्हे, 16 जिल्हे त्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतर्गत येतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऐकून माहिती आहे, सोशल मीडियाची माहिती आहे. निजामाचं राज्य होतं, 7वा निजाम होता, त्या खोलात जात नाही. काशिम राजेचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सालारे जंगचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यांचे संकल्प काय होते, हे सगळ्या गोष्टी मी तिथं कुठंच जाणार नाही. फक्त मी प्राथमिक स्वरूपामध्ये 1-2-3 गोष्टी सांगणार आहे. काही दिवसापूर्वी मी एका शाळेमध्ये गेलो होतो. 10वीच्या विद्यार्थ्याशी गप्पा गोष्टी करत होतो. त्यांना विचारलं 17 सप्टेंबरला काय असतं. पोरं असं वही बघायला लागलं, काही पोरं गुरुजीकडे बघायला लागलं. कोणाला काही कळत नव्हतं, कोणी काही सांगत नव्हतं. गुरुजी म्हणाले आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम असतो. मग पोरांना थोडी ऊर्जा मिळाली. पोरं म्हणाले असं त्या दिवशी सुट्टी असते. कालांतरानं मी BAच्या वर्गामध्ये गेलो, पोरासोबत गप्पा गोष्टी केल्या, कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो. त्यांना विचारलं 17 सप्टेंबरबद्दल तुम्हाला काय माहिती आहे.
17 सप्टेंबर म्हणजे नेमकं काय? मुलं म्हणाली, सर त्या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम आहे, हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे, झेंडा फडकवला जातो, चुरमुरी वाटले जातात, प्रसाद वाटला जातो आणि कॉलेजला सुट्टी असते. त्याच्यानंतर मी MA च्या विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये गेलो, गप्पा गोष्टी केल्या, त्यांच्यासोबत जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचे विद्यार्थी, मराठी विषयाचे विद्यार्थी, भाषा विषयाचे विद्यार्थी, त्यांना प्रश्न केला, 17 सप्टेंबर बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्यांना थोडीशी माहिती होती. सुट्टी असते, झेंडावंदन होतं, राष्ट्रगीत होतं, खाऊ वाटला जातो, काही कार्यक्रम होतात, उद्घाटन होतात आणि कॉलेजला सुट्टी असते. त्या दिवशी आम्ही दिवसभर कॉलेजच्या बाहेर असतो. हे जर आपल्या देशाचं चित्र असेल, हे जर आजच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं चित्र असेल, ही जर आमची अभिरुची असेल, तर हा प्रश्न खूप गंभीर आहे. दादासाहेब, आम्हा तुम्हाला मुळासकट समजून घेणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. कसं समजून घ्यायचं दादासाहेब? त्यासाठी अगोदर आपल्याला त्यांच्या जन्माच्या अगोदरची, त्यांच्या जन्माच्या काळाची हैदराबाद मुक्तीसंग्रामाची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या अगोदर स्वातंत्र्याचा लढा सुरू झालेला होता. 2 गट देशामध्ये होते. एक मवाळांचा गट होता, इतिहासामध्ये तुम्ही शिकला. एक झालांचा गट होता. झालांचं नेतृत्व करत होते नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद. आणि मवाळाचं नेतृत्व करत होते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, तदर्थ सगळे राष्ट्रीय. आणि सगळं वातावरण कसं होतं? कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कौम की तो कौम पे उताए जा, चलो दिल्ली जय हिंद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. शेकडो हजारो तरुण पिढी स्वराज्यासाठी तयार होत होते. एकीकडे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू झालेलं होतं. लोक छातीवर गोळ्या झेलत होते, घरादारावरती तुळशीपत्र ठेवून ही सगळी पिढी घडत होती. तर दुसरीकडे चरका चला चला के लेंगे आजादी देंगे, नहीं रखनी एक जालिम सरकार नहीं रखनी, करेंगे या मरेंगे. आणि वेळ प्रसंगी महात्मा गांधींनी सांगितलं स्वामी रामानंद तीर्थाला, वेळ प्रसंगी हातामध्ये हत्यार घ्या, बॉम्ब घ्या, बंदुका घ्या आणि निजामाचा खात्मा करा. हे म्हणणारे महात्मा गांधी सुद्धा आपल्याला माहिती असतं अत्यंत गरजेचं. याच्यातून पिढी घडत होती. आणि मग नेमकी हीच प्रेरणा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची होती. गांधीची प्रेरणा होते, पंडित जवाहरलाल नेहरू प्रेरणा होते, सरदार वल्लभभाई पटेल प्रेरणा होते, नेताजी सुभाषचंद्र, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंगसारखी माणसं प्रेरक म्हणून काम करत होती. जवळपास 600 संस्थान होते. त्यातले काही संस्थान पाकिस्तानमध्ये गेले, काही संस्थान आपल्याकडे राहिले. आणि जे 2-3 संस्थान होते, हैदराबाद संस्थान होतं, जुनागडचं संस्थान होतं, काश्मीरचं संस्थान होतं, हे स्वराज्यामध्ये विलीन होत नव्हते. स्वतंत्र हक्क अधिकार घेऊन आपलं राज्य स्थापन करू शकत होते आणि अशा पद्धतीने ते जगत होते. आणि म्हणून हा लढा चालू होता. लोकशाहीच्या मार्गाने एक लढा होता आणि राजेशाही, घराणेशाही, हुकुमशाही, सरंजामदारशाही टिकावी म्हणून त्यांचा लढा होता. हे आपण कुठेतरी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळी त्यांची भाषा कोणती होती? उर्दू भाषा होती. मराठीला स्थान नव्हतं. फक्त 3री-4थी पर्यंत थोडं बहुत मराठी शिक्षण होतं. 4थीच्या नंतरचं सगळं शिक्षण उर्दूमध्ये होतं. म्हणजे सांस्कृतिक गुलामगिरी होती, राजकीय गुलामगिरी होती, सामाजिक गुलामगिरी होती, धार्मिक गुलामगिरी होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती, शैक्षणिक गुलामगिरी होती, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यावेळी सगळं घडत होतं. मग त्यावेळेची सगळ्यात महत्वाची प्रेरणा कोण होतं? स्वामी रामानंद तीर्थ. ही प्रचंड मोठी प्रेरणा होती. का? त्याचे 2-3 कारण. एक तर निस्पृह संन्याशी वृत्तीचा माणूस, त्यागी माणूस, कुठला कसा स्वार्थ नव्हता. त्यांना उर्दू भाषा येत होती, त्यांना इंग्रजी भाषा येत होती, त्यांना कन्नड भाषा येत होती, त्यांना मराठी भाषा येत होती, त्यांना तेलुगू भाषा येत होती. अशा 6-7 भाषा त्यांना येत होत्या. आणि कर्नाटकाचा नेता, महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा नेता, तेलंगणाचा नेता, हैदराबादच्या तिथल्या परिसराचा नेता म्हणून सगळे लोक स्वामी रामानंद तीर्थांना आपलं नेता मानले. आणि स्वामी रामानंद तीर्थाची सगळ्यात मोठी प्रेरणा महात्मा गांधी, त्याची सगळ्यात मोठी प्रेरणा लोकमान्य टिळक. त्यांच्या शाळेतून गेले होते, त्या परिसरातून गेले होते, गुलबर्गा, सोलापूर या मार्गे ते घेऊन गेले होते. त्या प्रेरणेची पेटी होती. आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थाचं योगदान प्रचंड मोठं होतं. मराठवाड्यामध्ये गोविंदभाई श्राप असते, बाबासाहेब रानडे असते आणि शेकडो माणसं त्याची नावं घेत बसत नाही. याच्यामध्ये हैदराबादचा स्टेट काँग्रेसचा खूप मोठा हात होता. मानसिकता तयार करण्यामध्ये, वातावरण तयार करण्यामध्ये, कार्यकर्ते तयार करण्यामध्ये. फक्त एक घटना सांगतो की या हैदराबादच्या स्टेट काँग्रेसमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता, ज्याचे आईवडील लहानपणीच वाढले, 5-6 महिन्याचा असतानाच आईवडील वाढले, मामाच्या घरी वाढला, लहानचा मोठा झाला आणि तो काँग्रेसचं काम करायचा.
गावागावात जायचा, खालीचा प्रचार प्रसार करायचा, महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करायचा, स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात जनजागृती घडून आणायची, अंधश्रद्धा निर्मूलन करायचं, पुस्तकं वाटायचे, पत्रकं वाटायचे. शेकडो हजारो सदस्य त्यांनी काँग्रेससाठी तयार केले. विद्रोही भाषणं द्यायची, प्रेरणा द्यायची आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी पिढी तयार करायची. आणि असंच विद्रोही भाषण देत असताना तो पकडला. त्याला निजामाच्या सैनिकांनी, मारेकरांनी रात्री बैलगाड्यामध्ये बसून जात असताना, मुसळधार पाऊस चालू असताना, कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्याचा खून झाला, त्याला ठार मारण्यात आलं. हा हैदराबाद मुक्ती संग्रामामधला पहिला हुतात्मा, ज्याचं नाव आहे हुतात्मा गोविंद पानसरे. शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिणारे गोविंद पानसरे वेगळे, आणि हैदराबाद मधल्या स्टेट काँग्रेससाठी लढलेला, हुतात्मा झालेला हा हैदराबाद मुक्ती संग्रामातला पहिला हुतात्मा गोविंद पानसरे. तो हुतात्मा झाल्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठले, गावागावामध्ये जनजागृती झालेली होती, मानसिक गुलामी दूर गेली होती आणि भयभीत झालेला समाज, गुलाम मनोवृत्तीत जगणारा वाढणारा समाज निर्भयपणे समोर येऊ लागला, चळवळी करू लागला, आंदोलन करू लागला, बैठका घेऊ लागला, मोर्चे काढू लागला, बॅनर लावू लागला, पत्रकं वाटू लागला, पेपर वाटू लागला आणि गावागावामध्ये निधड्या छातीनं ही पोरं फिरू लागली त्याच्या पाठीमागे. हे हैदराबाद काँग्रेसचं महत्वाचं योगदान. खऱ्या अर्थानं ज्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहावा, ज्यांना खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये न्याय मिळाला नाही, खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्येही न्याय मिळाला नाही, एकूणच भारताच्या इतिहासामध्ये म्हणावा तसा न्याय मिळाला नाही, हे सगळ्यात मोठं काम भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी केलं ते आर्य समाज. आर्य समाजाचं प्रचंड मोठं काम होतं. सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर, धार्मिक पातळीवर, शैक्षणिक पातळीवर आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेच्या संघटनात्मक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती प्रचंड मोठं काम झालं. छोटी छोटी उदाहरणं देतो. निजाम गोरगरिबांना पकडायचा, दलितांना पकडायचा, त्यांच्या मयुरचा फायदा घ्यायचा आणि त्याला मुस्लिम करायचा. गरीब हिंदूंना पकडायचा, त्यांना मुस्लिम करायचे. अशा 10,000 धर्मांतरण केलेल्या लोकांना आर्य समाजाने आपल्या धर्मामध्ये घेतलं, त्याचं शुद्धीकरण केलं. सामाजिक पातळीवर विधवांचा पुनर्विवाह लावला, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि शेकडो आंतरजातीय विवाह लावले. जात मुळी काढण्याचं काम त्या काळात केलं. म्हणजे सामाजिक क्रांतीबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन असेल आणि शेवटी परंपरेच्या विरोधामध्ये लढत होणं असेल, धार्मिक परिवर्तन असेल आणि खऱ्या अर्थानं बलाची उपासना करून युवकांच्या मनामध्ये मन मस्तक मनगटाची क्रांती घडून आणणं असेल, ह्या सगळ्या पातळीवरती आर्य समाजाचं काम प्रचंड होतं. मुलींसाठी आर्य कन्या महिला शाळा आणि पाठशाळा काढल्या. प्रचंड क्रांतिकारी काम आहे त्या काळामध्ये. आपल्या कुठेही संस्था नव्हत्या, क्रांतिकारकांनी संस्था काढल्या, टिकवल्या, मोठ्या केल्या, वाढवल्या. त्या संस्थेमध्ये काही मुलं शिकली, मोठी झाली आणि क्रांतीसाठी तयार झाली. हा खूप मोठा आर्य समाजाचा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असेल, लाला लजपत राय यांचं बलिदान वाया गेलं नाही. तो आर्य समाजिक कार्यकर्ता होता. रामप्रसाद बिस्मिल्ला असे शेकडो कार्यकर्ते त्या काळात सुद्धा होते. त्या सगळ्यांच्या पाठीमागे आर्य समाजाची प्रेरणा होती. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असावं, ज्या गुंजुटी गावामध्ये काल परवा मी गेलो होतो, 2दा त्या महाविद्यालयामध्ये गेलो, त्या गावामध्ये अनेकदा गेलो. तिथला एक तरुण 20-22 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव आहे वेद प्रकाश आर्य. हा आर्य समाजाच्या वतीनं शहीद झालेला पहिला युवक आहे. आणि त्या गावामध्ये भाई बन्शीलालजी आर्य यांचे व्याख्यान होते. खेडेगावातले 5-25 खेडेगावातले हजारो युवक त्या ठिकाणी भाई बन्शीलालजी आर्य यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले होते. 4 वाजताचा कार्यक्रम होता, परंतु दुर्दैव असा आहे, पाऊस होतं, वातावरण चांगलं नव्हतं आणि त्यावेळी दळणवळणाची साधन नव्हती, वाहनं नव्हती. म्हणून बन्शीलालजी आर्य यांना त्या ठिकाणी यायला उशीर झाला. तो मुलगा उमरग्याच्या स्टेशनवरती आला, चौकामध्ये थांबलेला आहे, परंतु बन्शीलालजी आले नाही. खूप दुःखी झाला, खूप वाईट वाटलं, निराश झाला आणि तो घराकडे परत निघाला. तोपर्यंत हजारो जे युवक गावागावातून आलेले होते. चौकामध्ये कार्यक्रम होता. तिथल्या गुंडांना हे कळलं, रोहलेंना हे कळलं, खातसार लोकांना हे कळलं, निजामाच्या लष्कराला हे कळलं. तिथल्या गुंडांनी टोळी तयार केली. कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, हलून पडायचा, जमलं तर हल्ला करायचा आणि क्रांतिकारकाची हत्या करायची. 5-6 वाजले होते. तो वेदप्रकाश आर्य घराकडे निघाला आणि जे काही आपली माणसं जमला झालेली होती गावागावातली, खेड्यापाड्यात आपापल्या गावाकडे निघून गेली. गावाच्या मंडळीच्या लक्षात आलं की दंगा होणार आहे. ते पाठीमागच्या गोळ्यांनी, खालच्या गोळ्यांनी आपापल्या घराकडे निघून गेले आणि सगळा चौक ओस पडला. सगळे गुंड अवतीभोवती थांबले, रोहले अवतीभोवती थांबले आणि निजामाचं लष्कर आणि तिथला तत्कालीन कलेक्टर, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आपल्याला माहिती असावं, तो जेव्हा घराकडे आला, घरी पोहोचला, तेव्हा 7, 7:30, 8 वाजलेले होते. निराश होऊन झोपला. भाई बन्शीलालचं भाषण ऐकायचं होतं.
अनेक क्रांतिकारी त्या ठिकाणी नव्हते. आमचे पंडित विभूती आली त्या ठिकाणी होते, अनेक लोक त्या ठिकाणी होते आणि अत्यंत क्रांतिकारी कार्यक्रम होणार होता. परंतु दुर्दैवाने तो कार्यक्रम झाला नाही. तो झोपी गेला. थोडी बहुत झोप लागली. त्या मुलाचं एक वैशिष्ट्य होतं, तो आर्य समाजाच्या आर्य मंदिरामध्ये जायचा, तालमीत जायचा, दंडबैठका मारायचा, तिथले पुस्तकं वाचायचा. सत्याप्रकाशाचा प्रचंड मोठा प्रभाव त्या मुलावरती होता आणि तो मुलाकडून व्यायाम करून घ्यायचा आणि आर्य समाजाची तत्व मुलांना सांगायचं. आणि एरवी जेव्हा केव्हा तो फिरायचा तेव्हा त्याच्या कमरेला नेहमी तलवार असायची. त्या दिवशी सहज झोपी गेला. थोडा डोळा लागला, इतक्यामध्ये चौकामध्ये आरडाओरडा सुरू झाला. आर्य समाजाचा विजय असो, वैदिक धर्म की जय, आर्य समाजाचा विजय असो, वैदिक धर्म की जय म्हणत एक टोळी घराकडे येत होती. गावातल्या काही क्रांतिकारकांच्या घरावरती हल्ले झाले, घर पेटवण्याचं काम झालं, मारामारा झाल्या आणि काही लोकांवर हल्ला झाला आणि काही लोकांना जखमीही व्हावं लागलं. अशा अवस्थेमध्ये वेद प्रकाशांना असं वाटलं की आता भाई वंशराजे आले, लोक येणार आहेत, कार्यक्रम होणार आहे, चला उठा. म्हणून तो आहे त्या अवस्थेत तसाच बाहेर आला. चौकात आला, अवतीभोवती बघतो, काय आपलं कोणीही नव्हतं. समोरच्या लोकांनी त्याच्यामध्ये जो छोटू खान पठाण नावाचा मुलगा होता, ज्याचा शत्रू झालेला होता, त्यांनी पानपट्टी टाकली होती, त्याचीही पानपट्टी होती. गावामध्ये आपल्या पोरांनी छोटे मोठे उद्योगधंदे सुरू केलेले होते आणि त्याच्यामध्ये जो पाशा तांबोळे होता हा त्याचा कट्टर शत्रू होता. त्या सगळ्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या छोटू खान आणि त्या पाशा तांबोळीनं तलवार उभारली, गर्दन उडवली, हातपाय तोडले, जखमा केल्या आणि त्या ठिकाणी आर्य समाजाचा पहिला हुतात्मा वेद प्रकाश आर्य त्यांची हत्या करण्यात आली. हा आर्य समाजाचा पहिला हुतात्मा. काही दिवसानंतर थोड्याच वेळात बसव कल्याणमध्ये चौकामध्ये फिरत असताना रात्री 8-9 वाजता धर्मप्रकाश आर्य नावाचा एक युवक तरुण आहे, त्याची अशी हत्या झाली. हा दुसरा हुतात्मा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असावं, ज्यांचं मूळ गाव भालकीजवळ हळीखेड गाव आहे, नंतर उदगीर या ठिकाणी आर्य समाजाची शाखा ज्यांनी काढली ते भाई बंशीलाल जे आर्य वकील होते, विद्वान माणूस होता, प्रचंड क्रांतिकारी अशा प्रकारचा व्याख्याता होता, प्रेरक होता. त्याची भाषणं माणसं पेटवणारी होती, युवकांना तयार करणारी होती आणि त्यांनी उदगीरला शाखा स्थापन केली होती आर्य समाजाची. आपल्याला सगळ्यांना माहिती असावं, 1885 साली भारतामधली आर्य समाजाची पहिली शाखा मुंबईला स्थापन झाली आणि 1890ला बीड जवळ किल्ले धारोडो या ठिकाणी दुसरी शाखा स्थापन झाली. त्याच्यानंतर मग निलंग्याला झाली, औरंगाबाद झाली, उदगीरला झाली, अनेक ठिकाणी या शाखा स्थापन झाल्या. हे क्रांतीची केंद्र होती, बलाच्या उपासनेची केंद्र होती, सांस्कृतिक धार्मिक केंद्र होती, शैक्षणिक केंद्र होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या केंद्राच्या माध्यमातून हे क्रांतिकारी काम चालू होतं. बंशीलालजी आर्य यांना वेगवेगळ्या कारणांवर पकडण्यात आलं, प्रचंड अतोनात छळ करण्यात आला. एवढंच नाही तर शेवटच्या क्षणाला भाकरीमध्ये मीठ घालून, विष घालून त्यांना जेलमध्ये ठार करण्यात आलं. आणि त्यांचे दुसरे बंधू श्यामलालजी आर्य, त्यांच्या नावानं उदगीरला श्यामलाल इंजिनिअरिंग कॉलेज होतं, ते श्यामलालजी आर्य यांनाही विष देऊन निजामाने मारलं. ही क्रांतिकारकांची परंपरा चालत राहिली ते निलंगा नगरीतल्या शेषराव वाघमारे यांच्या क्रांतिकारी कार्यापर्यंत. आणि चौकामध्ये ज्या निंबाळकरांचा बॅनर लागलेला आहे ते गणपतरावजी निंबाळकर यांच्यापर्यंत अवतीभोवती शेकडो गावामधून ह्या परंपरा चालत आल्या. ह्या वेगवेगळ्या परंपरा होत्या. म्हणजे आर्य समाजाची प्रेरणा होती. किसान दल आमच्याकडे बसव कल्याण असेल, उदगीर असेल, इकडं मेहकर असेल, अटरगा असेल, औरंगाबाद शार्जनी असेल, या परिसरामध्ये किसान दल प्रचंड क्रांतिकारी होतं. यशवंतराव सावरकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. धुमाळ सर, दुर्दैव आपलं की कर्नाटकामध्ये राहून यशवंतराव सावरकरांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा सगळ्यात सुंदर व्यापक मोठा इतिहास लिहिला. तो माणूस महाराष्ट्रात राहिला असता तर साहित्य अकादमी मिळालं असतं, परंतु कर्नाटकामध्ये त्या माणसाला न्याय मिळाला नाही. तो माणूस माझ्याकडे 2-3 वेळा घरी आला, जेवण पण करून गेलं, हे आमचं भाग्य आहे. अशी क्रांतिकारी माणसं तयार झालेली होती आणि म्हणून हेही ह्या सगळ्या गोष्टी पडसाद अवतीभोवती निर्माण होत होते. आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या कानापर्यंत, त्याच्या घरापर्यंत, या परिसरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे पडसाद उमटत होते. किसान दलाची प्रेरणा होती, आदिवासींची प्रेरणा होती, दलितांची प्रेरणा होती, शेतकरी लढत होते, शेतमजूर लढत होते आणि काही मुस्लिम लोकही लढत होते. एकच उदाहरण देतो, हैदराबादचा जो पत्रकार आहे शोभुल्ला खान, भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या हैदराबाद मुक्त संग्रामाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षर ना लिहावं अशा प्रकारचा पत्रकार आहे. त्याच्या दैनिकातून दिनकी सरकार अलग है और रात की सरकार अलग है अशा प्रकारचे लेख लिहून निजामाला ठणकावून सांगितलं. निर्भीड निर्भयी व्यक्तिमत्वाचा व्यक्ती होता. त्याची दिवसा डोळ्या हत्या करण्यात आली, तुकडे तुकडे करून त्याला मारण्यात आलं. जेव्हा त्याच्या प्रेत गाडायची वेळ आली तेव्हा त्याही ठिकाणी निजामाने आपले पहारेकरी बसवले, पोलीस बसवले, त्याचीही विटंबना केली. जेव्हा ते प्रेत त्याच्या आईने पाहिलं तेव्हा त्या आईचे वाक्य इतिहासामध्ये अजरामर झालेले, मेरे बेटे ने बहुत ही
बेहतरीन मौत पाई है. मला त्याचा गर्व आहे की माझा मुलगा देशाच्या कामाला आला, राष्ट्राच्या कामाला आला, त्याचा खूप मोठा गौरव मला आहे. भगतसिंगाच्या आईने जे उद्गार काढलेले होते तेच उद्गार शोभुल्ला खान या पत्रकाराच्या आईने काढलेली होती. ही अशी सगळी परंपरा आणि याचे पडसाद अवतीभोवतीच्या परिसरामध्ये निर्माण होते. ही हैदराबाद मुक्ती संग्रामाची सगळ्यात मोठी प्रेरणा होती. या गोष्टीला मी तिलांजली देतो, या ठिकाणी थांबतो. आता आपला विचार असा दुसरा टप्पा सुरू होतो. ज्या युवकांच्या, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रेरणा नसतात ती माणसं जीवनामध्ये छोटं मोठं काम करू शकतात, पण ती माणसं मोठी होऊ शकत नाही. मोठं होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेरणा महत्वाची असतात. कोणत्या आणि कसल्या प्रेरणा? या सगळ्या महापुरुषाच्या पाठीमागे कुठून कुठून कसल्या तरी काहीतरी प्रेरणा होत्या, म्हणून ती माणसं मोठी झाली, ती घडली. ती माणसं खऱ्या अर्थानं जगाच्या समोर मोठी म्हणून समोर आली. जाता जाता एक गोष्ट सांगतो. खरं रामायण आम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. खरा राम आम्हाला तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तो राम तुम्हाला मी सांगणार आहे. एकदा काय झालं, रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टीव्ही चॅनलवरती रामायण तुम्ही बघितलंय, पुस्तकात वाचले, युट्यूबवर तुम्ही सगळं बघताय. पण हे चांगल्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. रामाचं रावणाचं युद्ध झालं, रावणाचा वध झाला. 2-4 वाक्य आहे. लक्ष्मण आपल्या दादाला म्हणतो, दादा आता आपण अयोध्येला कशाला जायचं, चला आपण लंकेमध्येच राज्य करूया. ही सोन्याची लंका आपली, हे जल जमीन जंगल आपलं, हे नदी नाले पर्वत पहाड समुद्र आपला, ही सगळी भूमी आपली, आता अयोध्येला कशाला जायचं. त्यावर प्रभू रामचंद्रांनी जे उत्तर दिलेलं आहे ते प्रत्येक युवकांच्या मस्तकापर्यंत पोहोचलं पाहिजे, घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, शाळेच्या भिंतीवर पोहोचलं पाहिजे, कागदावर, प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रांगणामध्ये प्रत्येक ठिकाणी ते लावलं गेलं पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा असं का म्हणतोस, जन्म देणारी आई आणि ज्या भूमीवरती आपण जन्म घेतो ती भूमी, या 2 गोष्टीपेक्षा जगामध्ये कुठलीच गोष्ट श्रेष्ठ नाही असं सांगणारा प्रभू रामचंद्र हा आमचा तुमचा देशाचा जगात आदर्श आहे. माणसा माणसात विष घालवणारा राम आम्हाला नको, माणसा माणसात भेद निर्माण करणारा राम आम्हाला नको, हिंदू मुस्लिम दंगे घडवून आणणारा राम आम्हाला नकोय. आम्हाला हा राम हवा आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्रासाठी, भूमीसाठी, मातेसाठी, आदर्श तत्व आणि मूल्य रुजवणारा राम आम्हाला हवाय. आणि म्हणून रामायणामध्ये वाल्मिकी रामायणाने लिहिलेलं संस्कृत वचन आहे, जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि गरीयसी. जन्म देणारी आई आणि जन्मभूमी याच्यापेक्षा या पृथ्वीतलावरती श्रेष्ठ काहीच नाही. ही आमची तुमची प्रेरणा असायला पाहिजे. मग दादासाहेबांच्या प्रेरणा काय होत्या, दादासाहेबांच्या आयुष्याची जडणघडण कशी झाली. आणि म्हणून छोट्या छोट्या घटना प्रसंगाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या समोर दादासाहेब मांडणार आहे आणि या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे ते मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. बालमित्रांनो, विद्यार्थ्यांनो, विद्यार्थ्यांनो, जेव्हा गायकवाड सर, कदम सर जेव्हा या कॉलेजमध्ये मी आलो, आल्याबरोबर माझ्या मनामध्ये विचार आला. मी गाडी थांबवली आणि समोर माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा भव्य पुतळा आहे. समोर गेलो, आपोआप झुकलो, हात खाली गेले, मस्तक खाली गेलं, डोळे पाणावले आणि नतमस्तक होऊन मी या महाविद्यालयामध्ये आलो. आजच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवरती राजकारणाची सडलेली बुरसटली वाया गेली आणि कुठलेही कसली आदर्श तत्व मूल्य नसलेली माणसाने चेहरे जेव्हा पाहतो तेव्हा चीड येते, वाईट वाटतं आणि पश्चाताप वाटतो की या माणसानं महाराष्ट्राचं देशाचं काय करून ठेवलं. पण एकीकडे हिमालयासारखी मोठी माणसं, पहाड्यासारखी मोठी माणसं, आम्हाला एवढं कार्य करतोच असलेली मोठी माणसं आपल्या मातीमध्ये झाली याचं खूप मोठं समाधानही या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून दादासाहेब म्हणत असताना आमच्या तुमच्या सर्वांसाठी मोती उधळताना सोबतीला आले त्यांना विसरणे शक्य आहे, पण अश्रू गळताना साथीला आले त्यांनी कसे विसरायचे. कोणी म्हटले आहे पाण्याहून रक्ताचे नाते दाट असते, परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही अश्रूंचे, वेदनेचे, संस्काराचे नाते अतूट असते, अतूट असते. दादासाहेबांची जडणघडण ज्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये झाली, त्यांनी काय शिकलं, त्यांनी कोणते संस्कार आत्मसात केले आणि कुठल्या पार्श्वभूमीतून त्याची जडणघडण झाली, त्यांनी शिक्षणाला एवढं महत्व का दिलं, हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांच्या संस्काराची शाळा आपल्याला तपासून बघावी लागते. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत रोमांचकारी प्रसंग तुमच्या समोर मी मांडणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार. प्राथमिक शिक्षण जळगावमध्ये झालं, सरकारी शाळा तुम्ही बघू शकता जुन्या तहसीलच्या पाठी, तिथं 7वी वर्ष शिक्षण झालं. दादासाहेबाला 92 एकर जमीन होती.
मामाला 100 एकर जमीन होती, सदन घरातलं व्यक्तिमत्व होतं, कुठलं काही कमी नव्हतं. परंतु त्या काळामध्ये सुद्धा अशा माणसांची शिक्षणाची अवस्था प्रचंड वाईट होती, प्रचंड मागास होती. शिक्षणाच्या बाबतीत काहीच नव्हतं. एक मराठी माध्यमाची शाळा गुलबर्ग्याला होती, औरंगाबादला होती. आधीमध्ये थोडं कुठेतरी हिप्परग्याची शाळा सोडली तर कुठेही काही नव्हतं. एवढी मागास अवस्था शिक्षणाच्या संदर्भामध्ये होती. त्या सगळ्या गोष्टीचे पडसाद बालमनावरती पडत गेलेले आणि म्हणून दादासाहेबांनी एवढी मोठी संस्था उभी केलेली आहे. त्याचं कारण कुठे ते शोधायचे आपल्याला. 7वीपर्यंत शिक्षण झालं. आईला प्रश्न पडला की आपल्या मुलाला आता काय करायचं, पुढे शिक्षण द्यायचं आहे. मामानी पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आता दादा गुलबर्ग्याला शिकायला गेला. एकुलता एक मुलगा गुलबर्ग्याला शिकायला गेले 8वीच्या वर्गामध्ये. 8वीच्या 9वीच्या वर्गामध्ये असतानाची घटना आहे. वय वर्ष फक्त 15. ज्या गोष्टी 30, 35, 40 वर्षाला कळत नाही, 50-60 वर्षाला कळते, आयुष्य निघून गेले तरी कळत नाही. 15व्या वर्षी काही गोष्टी त्यांना कशा कळाल्या, त्यातली एक घटना. अवतीभोवती क्रांतीचं वातावरण होतं. क्रांतिकारक भूमिगत राहून काम करायची. क्रांतिकारकाचं काय काय होतं, गावात एखादा पेपर यायचा. ह्या पिढीलाही माहिती आहे गावामध्ये एखादा पेपर यायचा, कुठेतरी शाळेमध्ये एखादा व्हिडिओ राहायचा आणि ती बातमी सगळे बसून ऐकायचे कट्ट्यावट्ट्यावरती शाळेमध्ये. तो का साधन सुविधा नव्हत्या. आजसारखं मोबाईलचं जग नव्हतं. हॅलो हाय आई वरी आपण खाली, तरीही आपण आईला भेटत नाही, फोनवरच बोलतो. अशा कुठल्याही साधन सुविधा नव्हत्या. त्या काळामध्ये क्रांतिकारकाचे काम काय होते, गावात पेपर घेऊन पोहोचायचा. चावडीवर, कट्ट्यावर, वट्ट्यावर घरात 4 लोक गोळा करायचे, पेपर मोठ्यानं वाचून टाकायचा, कारण एकच पेपर होता. अशा पद्धतीने प्रचार प्रसार व्हायचा. पत्रकं वाटायची, बॅनर वाटायचे, क्रांतीचा विचार पोहोचवायचा. कोण क्रांतिकारक कुठं काय करतो, कुठली मदत हवे, धनधान्य गोळा करायचे, 4 पैसे गोळा करायचे, त्याच्यातून प्रवास करायचा, मिळते गाडीने जायचं, पायी जायचं, ऊन वारा वादळ वाऱ्यात पावसात ही क्रांतिकारी अशा पद्धतीने कामं करत होती. त्याच्यातलाच एक मुलगा ह्या सगळ्या क्रांतिकारकांना झपाटून घेतो. माननीय दादासाहेबांना भाऊसाहेब देऊळगावकरांसारखा गुरुजी लाभला. प्रचंड क्रांतिकारी माणूस. स्वतःच्या पैशातून 4 माणसं गोळा करून नूतन विद्यालयाची स्थापना गुलबर्गामध्ये केली. आपल्या माणसाची, आपली क्रांतिकारकांची शाळा आणि त्या शाळेच्या माध्यमातून क्रांतीचे धडे दिले चाललेले होते, शिक्षण दिलं चाललेलं होतं. अशा दुहेरी अंगानं नूतन विद्यालयाचं काम चालू होतं. भाऊसाहेब देऊळकरची माणसं त्यांच्या पाठीमागे होती. अनेक क्रांतिकारी तिथे येत होते, भाषणं होत होती, ही माणसं प्रभावित होत होती. आणि 15 वर्षाचा एक मुलगा रात्रीच्या वेळी सायकल घेऊन पत्रकं वाटत होता. पत्रकं वाटत असताना 9-9:30च्या दरम्यान निजामी पोलिसांनी त्यांना पकडलं आणि रात्रभर अंधार कोठडीमध्ये जेलमध्ये डांबून ठेवलं. हे काम करायचं आहे म्हणून सकाळपासून नियोजन होतं. दिवसभर जेवलेलं नाही, खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाही, दिवसभराचा उपास, रात्रभराचा उपास. रात्र निघून गेली, सकाळचे 10-10:30 वाजले, 11 वाजले. आणि त्या पोलीस स्टेशनचा जो मुख्य पोलीस निरीक्षक मोहम्मद गौरी नावाचा माणूस, कुख्यात व्यक्तिमत्व, कठोरातली कठोर शिक्षा करायची, मृत्यूदंड द्यायचा, पकडायचं, अंधार कुठे डांबायचं, चापकाची फटकारी मारायचे, अंग सोडून निघेपर्यंत मारायचं, टांगायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्यासाठी हा मोहम्मद गौरी तिथला पोलीस निरीक्षक, पोलीस प्रमुख कुख्यात होता. तो समोर बसला आणि पकडले गेलेले अनेक आरोपींना त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या भाषेतून समोर बोलवण्यात आलं. 1-2 झाले, 3-4 क्रमांकाला दादासाहेब होते, समोर आले. प्रसंग कसा वाटला, 15 वर्षाचा एक मुलगा आहे, प्रचंड मोठा, एवढं मोठं साम्राज्य, आणि तो पोलीस अधिकारी समोर बसलेला आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे, तुम्हाला नाम क्या आहे? ऐकू न आल्यासारखं करून डोळ्यात डोळे घालून बघण्याचं धाडस 15व्या वर्षी दादासाहेबांमध्ये होतं. डोळ्यात डोळे घालून तो बघतो. दोघांची नजरानजर झालेली आणि त्या मोहम्मद गौरीला राग आलेला. मी विचारलो, तुझं नाव काय? तू नाव सांगत नाहीस म्हणून पुन्हा त्यांनी दरडोर विचारलं, तुम्हाला नाम काय आहे? तेव्हा तेवढ्याच बाणेदारपणानं, निर्भयतेनं, तेवढ्याच आत्मविश्वासानं तो मुलगा म्हणाला, मेरा नाम शिवाजी है, मेरे बाप का नाम भाऊराव है, भाऊराव पाटील, और मैं निलंगा का रहने वाला. असं म्हटल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेलेला मोहम्मद गौरी, डोळे लाल झालेला मोहम्मद गौरी आणि मोठ्यातली मोठी कठोरातली कठोर शिक्षा तयार करण्यासाठी तयार झाला मोहम्मद गौरी एकदम नरमला, शांत झाला. प्रशांत सरांसारखा नावात शांत शब्द आहे ना, अगदी शांत झाला, थोडा नरमला. तू निलंगा का रहने वाला है क्या? हो.
पुढे ते म्हणतात, बाळा तू निलंग्याचा असल्यामुळे तुला मी माफ करतो, तुझी शिक्षा माफ करतो, तू शाळेत जातोस, तू शिक, तू गुलबर्गा सोड, सायकलवर बस आणि सरळ निलंग्याला जा, तिकडे जाऊन शिक्षण घे, गुलबर्गाला येऊ नकोस, इथं शिक्षण घेऊ नकोस. तुम जिस आंदोलन में काम कर रहे हो वो निजाम के खिलाफ है, सरकार के खिलाफ है. ऐसे आंदोलन में काम करना विद्यार्थियों का काम नहीं है, छात्रों का काम नहीं है. अशा आंदोलनामध्ये काम करणाऱ्याला मृत्यूदंड दिला जातो, कठोर ते कठोर शिक्षा दिली जाते, आमदार कोथळीमध्ये जन्मठेप दिली जाते. आणि म्हणून तुला निलंग्यात असल्यामुळे सोडून देतो, एवढंच बोलणं झालं. त्याला सोडून देण्यात आलं. दादासाहेब सायकलवर बसले, शाळेकडे निघाले. घटना तशी बघितली तर खूप छोटी आहे, प्रसंग खूप छोटा आहे, परंतु या माध्यमातून बाल मनावरती तो संस्कार झाला. तो मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत दादासाहेबांच्या मनावरती प्रचंड मोठा ठसा उमटवून गेला. बाल मनावरती झालेले संस्कार कधीही कोणालाही पुसता येत नाही, मोबाईलला पुसता येत नाही, सॉफ्टवेअरला पुसता येत नाही, हार्डवेअरला पुसता येत नाही, कोणालाही पुसता येत नाही. तो संस्कार की निलंग्याची माणसं चांगली आहे. काय म्हणाला तो मोहम्मद गौरी, निलंगा नगर के आदमी बहुत अच्छे हैं, मैंने वहां का खाना खाया है, वहां का पाणी पिया है, निलंगा के लोक बहुत अच्छे आहेत. या 3 वाक्यामुळे दादासाहेबांच्या मनावरती खोल परिणाम झाला आणि मनामध्ये गोष्ट असली गेली की निलंगा नगरी खूप चांगली आहे, माणसं खूप चांगली आहे, इथली संस्कृती खूप चांगली आहे. आणि हेच गोष्ट घेऊन दादासाहेब घडत होते. आणि म्हणून निलंगा नगरी, निलंग्याची माती, निलंग्याची माणसं दादासाहेबांचा श्वास बनला, आत्मा बनला. आणि सर्वस्व अर्पण करण्याची भूमिका आणि संस्कार आणि ते समर्पणाची भूमिका त्या काळामध्ये निर्माण झाली. ही अत्यंत प्रेरणादायी घटना इतिहासामध्ये वेगळ्या पद्धतीने नोंद व्हायला हवी होती, परंतु ती झाली नाही. इतिहासकाराकडून, आमच्याकडून, तुमच्याकडून ती मांडणी झाली नाही, याबद्दल मला खंतही वाटते. मित्र, हा एक प्रसंग आहे. याच्यातून आम्हाला मला काय शिकायचे? गुरुजनांनी, प्राध्यापकांनी, आईवडिलांनी आपल्या मनावरती जे काही चांगले संस्कार केलेले असतात त्याच्यातून प्रेरणा घ्यायचं. माणूस प्रेरणेने मोठा होतो. माणूस कुठल्याही गोष्टीने मोठा होत नाही, त्याला जगण्यासाठी, उभं टाकण्यासाठी प्रेरणा खूप महत्वाची असते. आणि म्हणून दादासाहेबांना अवतीभोवतीच्या सगळ्या परिसरातून प्रेरणा मिळाली. दादासाहेबांची आणखी एक महत्वाची प्रेरणा होती, मी सांगितलं, स्वामी रामानंद तीर्थ असतील आणि या नगरीचे शेषराव वाघमारे झाले पहिले आमदार. त्याच्यानंतर दादासाहेब आमदार झाले आणि त्यांच्या विचाराचा वैचारिक वारसदार म्हणून दादासाहेबांची निवड त्यांनी केली. याच नगरीचे सुपुत्र त्यांची प्रेरणा ठरली, कारण ते क्रांतिकारी होते, त्यांचं कार्य खूप मोठं होतं. आणि एक दुसरी अत्यंत महत्वाची घटना मित्रांनो, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये दादासाहेबांचं योगदान आहे. खरं तर याच्यावरच 4-5 घटना प्रसंगावर एक छोटंसं पुस्तक निघायला पाहिजे. आणि तुम्हाला सर, मला अशी प्रेरणा होते की तुम्हाला सगळ्यांच्या कृपेनं पुढच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अगोदर या 4-5 घटनेवरच मी पुस्तक लिहीन आणि ते पुस्तक दादासाहेबांना अर्पण करेन. ते पुस्तक आमच्या तुमच्यापर्यंत, घराघरापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेव्हापर्यंत ते पुस्तक गेलं पाहिजे अशी तजवीज मात्र संस्थेने करणं गरजेचं आहे. कारण माणसाला प्रेरणा जगवतात, मोठं करतात आणि प्रेरणाच्या माणसाच्या अंतरात्म्यामध्ये जगण्याची उर्मी आणि ऊर्जा भरवत असतात. आणि म्हणून ही अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. दुसरी एक घटना आहे की दादासाहेबांचं या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये काय योगदान, एक महत्वाचं योगदान. या क्रांतिकारी टोळीमध्ये दादासाहेब सामील झाले. एकीकडे शिक्षण घ्यायचं, रात्रंदिवस अभ्यास करायचा, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, अत्यंत चिकित्सक व्यक्तिमत्व आणि प्रत्येक शिक्षकांच्या अंतकरणामध्ये घर करणारं व्यक्तिमत्व आणि सगळ्या शिक्षकांना दैवत मानायचं आणि त्या सगळ्या दैवताच्या अंतकरणामध्ये घर करणारे अशा प्रकारचा तो विद्यार्थी होता. शिक्षणही घेत होता आणि स्वातंत्र्यामध्येही भाग घेत होता. हे काम करत असताना सोलापूरहून रात्रीच्या वेळी काही बॅनर आले, क्रांतिकारकांचे बॅनर चिकवायचे आणि ही जबाबदारी दादासाहेबांनी आपल्यावरती घेतली. सोबत 4 मुलं होती, 5 मुलांनी ही जबाबदारी घेतली. त्याच्यामधला एक मुलगा आपण होतो, 4 मुलं सोबत होती, एकूण 5 जण होते. आणि रात्री 11-11:30च्या दरम्यान चौकामध्ये भिंतीवर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना दिसेल अंधारात अशा ठिकाणी अनेक बॅनर चिटकवण्यात आले. बॅनर चिटकवून झालं, 11:30 वाजले, 12 वाजले. मुलांच्या लक्षात आलं नाही, भान आलं नाही, आपण आपलं काम फक्त केलं. अहो, निजामाचा काळ होता, लष्कर अवतीभोवती होतं, त्याचे सैनिक अवतीभोवती होते, वेगवेगळ्या टोळे आणि त्यांची वेगवेगळी टीम अवतीभोवती गस्त घालत होते. अशा परिस्थितीमध्ये या चिमुरड्यांनी धाडस केलं, सगळीकडे बॅनर लावले. गुलबर्गा नगरीमध्ये 12 वाजले, त्याच्या लक्षात आलं नाही, पोलिसांचा पहारा अवतीभोवती होता. कुठेतरी झाडाच्या बाजूला सावल्या हल्ल्यासारख्या वाटला, बोलण्याचा आवाज ऐकू आला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला, नजरानजर झाली आणि पोरं पळायला. पोलीस त्याच्या पाठीमागं, की पोरं पुढं, पोलीस त्याच्या पाठीमागं, पोरं पुढं. गंमत अशी झाली की त्याच्यामध्ये जो एक अपंग होता, पायना लंगडा होता, तो मागं पडला, घसरून खाली पडला, घाबरला, त्याला घाम सुटला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि विचारलं, तुझ्यासोबत कोण कोण सामील होते? त्यांनी सगळ्याची नावं सांगितली. त्या सगळ्या नावाची नोंद शाळेमध्ये होती. आणि या 4 मुलांना असं वाटलं की आता ही घटना आपल्या आईवडिलापर्यंत जाणार,
ह्याच्यानी पोलीस आपल्या आई वडिलापर्यंत जाणार, आपल्या घरापर्यंत जाणार आणि आपली आता काही धडगत नाही, काही खरं नाही, शाळा सुटणार, चळवळ सुटणार. आता काय करायचं? म्हणून ही मुलं गुलबर्ग्याच्या रेल्वे स्टेशनकडे न जाता सोलापूर मार्गे, बार्शी मार्गे मिळेल त्या गाडीनं बार्शीच्या अवतीभोवती फिरू लागली. जवळपास त्या रात्री, माहिती असावं तुम्हाला, जवळपास त्या रात्री 30 किलोमीटरचा प्रवास त्या मुलांनी धावत पळत थांबत, धावत पळत थांबत 30 किलोमीटरचा प्रवास केला. हे प्रचंड मोठं योगदान आहे. विद्यार्थी दशेमधलं क्रांतीसाठी लढ्यासाठी दिलेलं एक प्रचंड मोठं योगदान आहे. आपल्याला थोडी लाईट गेली, जीव कासावीस व्हायला लागला, घाम यायला लागला, कपडे ओले व्हायला लागले, नको कार्यक्रम, नको व्याख्यान, उगाच गायकवाड सरांनी कदम सरांनी कार्यक्रम ठेवला, कशाला कार्यक्रमाची गरज नाही, काय करायचा कार्यक्रम, लाईट नाही, फॅन नाही, असं आज आपण म्हणतो. त्या काळामध्ये 30 किलोमीटर, आता 1 किलोमीटर चालू शकतो का आपण, धाव पळू शकतो का आपण? परंतु त्या काळात क्रांतिकारकांचा हे बलिदान, हा संघर्ष, हा त्याग खूप मोठा होता. ही दुसरी अत्यंत महत्वाची घटना. एक तिसरी अत्यंत महत्वाची घटना आहे ती तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यासाठीच झाला. महाराष्ट्राच्या नेत्यासाठी सगळ्यात मोठा झाला, सगळ्यासाठीच झाला. 9, 9:30, 10 वाजलेले. शाळेच्या अवतीभोवती फिरत असताना एक पॉकेट दादासाहेबांना सापडलं. 15-16 वर्षाचं वय आहे. पॉकेट उघडून बघितलं, सोबत काही 5-6 मित्र होते. पॉकेट उघडून बघितलं, त्यावेळेच्या त्या पॉकेटमध्ये 50 रुपये निघाले. आजची किंमत का? त्यावेळेचे आणे होते, 2 आणे होते, 4 आणे होते, 16 आणे होते. 2 पैसे दिले तर पोतं भरून पेंडपोजर घरात यायचं. आज त्या 50 रुपयाची किंमत किती असते? कोणी घरी जात असेल तर बिलकुल त्याची किंमत करावी. माझ्या दृष्टिकोनातून ते 5 लाख होते का 50 लाख होते बघा. एवढे पैसे सापडले आजच्या भाषेमध्ये. पैसे सापडल्यानंतर काय करावं, कसं करावं पैशाचं, म्हणून चर्चा सुरू झाली. अवतीभोवती 5-7 मित्रमंडळी होते. ते म्हणाले की आपण काय करूया, टूरला जाऊया, हैदराबादला जाऊया, इकडे फिरूया, तिकडे फिरूया, खाऊ पिऊ मोज मजा करू, पैसे सगळे पार करू. कष्टाचे कुठे आहे? सापडलेले पैसे. चोरी तर कुठे केले? सहज सापडलेले पैसे. अशा गप्पा गोष्टी झाल्या. परंतु संस्काराची ताकद, आईने केलेले संस्कार, आर्य समाजाचे संस्कार, महापुरुषाचे संस्कार, हे संस्कार कसे होते? दादासाहेबांनी विचार केला असं काही करायचं नाही. चला आपले जे मुख्याध्यापक आहेत वळसंकर सर, त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ते पैसे परत करूया. आपल्या कॅबिनमध्ये त्या शाळेचे त्यावेळेचे तत्कालीन जे मुख्याध्यापक होते, आदरणीय मुख्याध्यापक वळसंकर सर, त्यांच्याकडे गेले, हात जोडले. सर हे पैसे आम्हाला सापडले, मी प्रामाणिकपणे तुमच्याकडे देतोय. अहो डोळे भरून पाणी आलं त्या मुख्याध्यापकाच्या डोळ्यामध्ये. माझ्या शाळेचे विद्यार्थी किती मोठे आहेत, किती संस्कार आहेत, किती आदर्श आहेत, प्रामाणिकपणाचा किती मोठा आदर्श आहे. म्हणून त्या वळसंकर सरांनी शाळेमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. सगळ्यांना बोलवलं, शिक्षकांना बोलवलं आणि दादासाहेबांना समोर बोलवून पुष्पगुच्छ देऊन शाल घालून त्याचा गौरव केला, पाठीवरून हात फिरवला. तू येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा होशील, तुझा प्रामाणिकपणा येणाऱ्या काळामध्ये तुला खूप मोठा करेल असा आशीर्वाद दिला. अनेकांचे डोळे भरून आले. 50 रुपये साहेबाकडे गेले. आणि गंमत अशी आहे की त्याच दिवशी भाषणामध्ये बोलत असताना मुख्याध्यापक साहेबांनी त्यांच्यावर एक जबाबदारी टाकली. वयाच्या 15व्या वर्षी कोणती जबाबदारी टाकली? काँग्रेसच्या सेवा दलाचं प्रमुख केलं. वयाच्या 15व्या वर्षी नेतृत्व गुणाची सुरुवात इथून झाली. उगाच माणसं मोठे होत नसतात, कोणाच्या आशीर्वादाने माणसं मोठे होत नसतात. दळणघडण पायाभरणी पक्की झाली की इमारत जास्त उंचावर जाऊ शकते, मजबूत असू शकते. आणि म्हणून काँग्रेसच्या सेवा दलाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली. भूमिगत पद्धतीनं शाळा शिकत कुणाला माहीत नसताना गपचिप चोरून भूमिगत काम करण्याचं काम दादासाहेबांनी केलं. ही अत्यंत महत्वाची दुसरी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये तेच काँग्रेसचं सेवा दल हे राष्ट्र सेवा दल म्हणून या महाराष्ट्राला, या देशाला राष्ट्रीय मोठे मोठे नेते दिले. त्या चळवळीमध्ये दिलीप धुमासर वाढलेले. संस्काराची कार्यशाळा राष्ट्र सेवा दल म्हणजे संस्काराची कार्यशाळा आहे. ह्या 3 गोष्टी मी आपल्या सगळ्याच्या समोर मांडलेल्या आहेत. एक 4थी गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे ती तुमच्यासाठी खूप महत्वाची. 10वीचा वर्ग होता. क्रांतीचा लढा जोरात आलेला होता. अनेक लोक हुतात्मा झालेले होते आणि क्रांतिकारक पेटून उठले होते. आर पारची लढाई सुरू झालेली होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निजामाला संपवलं पाहिजे, कासिम रजीला संपवलं पाहिजे आणि या ठिकाणी ही सत्ता उलटून टाकली पाहिजे आणि आपली सत्ता आणली पाहिजे. यासाठी क्रांतिकारी लढत होते. परंतु एक प्रश्न निर्माण झाला दादासाहेबांच्या समोर. आपण 10वीची परीक्षा द्यायची, 10वीचे वर्ग करायचे की क्रांतीमध्ये क्रांतिकारकांसोबत क्रांतीचं काम करायचं? पटकन क्षणाचाही विचार न करता दादासाहेबांनी 10वीची परीक्षा मागे टाकली, शाळा मागे टाकली, वर्ग मागे टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणं
काम करणं आणि क्रांतिकारकांना सहकार्य करणं हेच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय आहे, असं ध्येय समजून ज्या आईने शिक्षणासाठी दूरवर पाठवलं त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वस्व अर्पण करून हा युवक स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या खांद्याला खांदा लावून काम करला झाला. 10वीची परीक्षा देता आली नाही, 10वीची परीक्षा होऊन गेली, आता पुढे काय करायचं? खूप अवघड गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. भविष्य निघून गेलं, ध्येय संपलं, आता पुढे काय करायचं? सुदैवाने 17 सप्टेंबर 1948 साली आपला हैदराबाद मराठवाडा मुक्त झाला आणि त्यानंतरच्या सरकारने घोषणा केली की ज्यांच्या परीक्षा राहून गेलेल्या आहेत त्या सगळ्या युवकांनी परीक्षा द्यायची. त्याच्यामध्ये दादासाहेबांना संधी मिळाली आणि ते अत्यंत चांगल्या गुणाने 10वी परीक्षा पास झाले, शिकत राहिले, उस्मानिया विद्यापीठामध्ये गेले, अजून शिकत राहिले, लग्न झाल्यावर सुद्धा शिकत राहिले, पीएचडी करत राहिले. शिक्षणापासून ते दूर गेले नाही, शिक्षणाला पहिलं प्राधान्य दिलं. आम्हा तुम्हाला काय शिकायचे आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, दादासाहेबांच्या काळामध्ये शिक्षणासाठी प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती. लाईट नव्हती, दिव्यावर अभ्यास करावा लागत होता, शाळा नव्हत्या, दूर दूर जाऊन शिकावं लागत होतं, हैदराबाद किंवा इकडं औरंगाबाद, बाकी कुठे पर्याय नव्हता. अशा काळामध्ये शिक्षणाची जी भूक होती ना खूप मोठी होती, शिकायचं होतं. 2 गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करतो. एक तर त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्याची सगळ्यात मोठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यात मोठी प्रेरणा आई साहेब आणि अनेक क्रांतिकारी. या 2 गोष्टीचा उल्लेख करताना एक गोष्ट सांगणं अत्यंत गरजेचं आहे की जेव्हा दादासाहेबांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या मामाने, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांचं नाव उमराव ठेवलं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु ते नाव वडिलांनी बदललं, भाऊराव पाटलांनी ते नाव बदललं आणि काय नाव ठेवलं? शिवाजी नाव ठेवलं. का ठेवलं? बुद्धिवंत लोक, अनेक लोक असं म्हणतात, शेक्सपियर सुद्धा असं म्हणतो की नावात काय, पण नावात काय असतं याची जादू तुमच्या लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. वडील शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे होते, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र त्यांनी वाचलं होतं, शिवाजी महाराज खूप मोठे भक्त होते. उमराव शब्दाबद्दल अलर्जी होती, चीड होती, कारण उमराव हा जो शब्द आहे राजेशाहीशी संबंधित, सरंजाम कारस्थानीशी संबंधित, हुकुमशाहीशी संबंधित, जुलूम जबरदस्ती करणारं, शोषण करणारं हे नाव आहे आणि म्हणून हे नाव ठेवायचं नाही, म्हणून ते नाव खोटलं आणि शिवाजी नाव. नेहमी उठता बसता खाता पिता दादासाहेबांच्या आईसेवा आठवण करून द्यायच्या. अत्यंत प्रेमाने, अत्यंत लाडाने तुझ्या वडिलांनी तुझं नाव शिवाजी ठेवलेलं आहे. तुला शिवाजी नावाला कलंक लागू द्यायचा नाही, शिवाजी नावाला तुला मोठं करायचं आहे, शिवाजी नावाची इज्जत मान सन्मान तुला वाचवायचा आहे आणि शिवाजी प्रमाणे तुला जगायचं आहे. आईनं केलेले हे संस्कार मनामध्ये रुजले, मनगटामध्ये रुजले, मस्तकामध्ये लुटले. आणि बालमित्रांनो, विद्यार्थ्यांनो, शिवाजी शब्द प्रचंड बोलका. आजच्या कार्यक्रमाचा सार जर काय असेल, आज आपल्याला या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचं, मार्गदर्शन केंद्राचं जे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, शिवाजी शब्दामध्येच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा सार आहे, स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचा सार आहे. काय सार आहे? शी म्हणजे शिका. दादासाहेब आम्हाला तुम्हाला सांगतात शिका, आम्ही शिकलो म्हणून मोठे झालो, तुम्ही शिका. हा संदेश आजच्या कार्यक्रमामध्ये दादासाहेबांच्या शब्दातून आपल्याला मिळतो. वा म्हणजे वाचा, वाचल्याशिवाय मोठं होता येत नाही, स्वतःला वाचता येत नाही, दुसऱ्याला वाचवता येत नाही आणि अनेकाला वाचवण्यासाठीचं बळ आपल्या हातामध्ये येत नाही. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंकणारे व्हा, पराभूत होणारे, आत्महत्या करणारे होऊ नका. हे 3 मूल्य दादासाहेबांच्या नावामध्ये, हे 3 मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे. दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 2-3 घटना सारख्या आहेत. पहिली घटना, आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला भेटण्यासाठी, आईला आश्चर्यचकित करण्यासाठी वेश बदलून आईच्या समोर उभं टाकले. बराच वेळ आई निहाळत होती, पाहत होती, शिवाजीराजे ओळखू येत नव्हते. जेव्हा ते ओळखू आले तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आणि माँसाहेब जिजाऊंच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. हा एक प्रसंग आहे. तसाच प्रसंग दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये. निजामी राजवटीची सत्ता होती, पकडापकडीचं सत्र सुरू झालेलं होतं, भूमिगत क्रांतिकारक म्हणून ते काम करत होते. अशा परिस्थितीमध्ये जर आपण पकडले गेलो तर काय करायचं? आणि म्हणून वेश बदलून वेगळ्या वेशेमध्ये रात्री आपल्या आईला भेटायला यायचे, आईला भेटायचे आणि निघून जायचे. गुलबर्गा ते निलंगा किती अंतर आहे? 160 किलोमीटर. वाहनं नाही, साधन नाही, सुविधा नाही, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, वादळ वारे, चुकीचे रस्ते आहेत, रस्ते माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने शिवराय आले,
त्याच पद्धतीने दादासाहेब आईला भेटायला यायचे, भेटून जायचे. आई म्हणायची, मी असं ऐकलंय तू सांगतोयस की चळवळ जोमानं वाढती आहे, पकडापकडी सुरू झालेली आहे, हत्या होत आहे, क्रांतिकारकाला पकडून डांबलं चाललेलं आहे, फाशी दिलं चाललेलं आहे, गोळ्या घातल्या चाललेले आहे, जन्मठेप दिली चाललेली आहे. तुला तसं काही होणार नाही ना? दादासाहेब खोटंच बोलायचे, समजूत काढायचे, कधी समजावून सांगायचे, कधी महत्व पटवून सांगायचे, कधी खोटं बोलायचे. आई असं काही नाही, मी शिक्षण घेतोय आणि चांगलं शिक्षण चालू आहे असं म्हणून दादासाहेब निघून जायचे. हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आणि हाच दादासाहेबांच्या आयुष्यातला प्रसंग. दुसरा एक प्रसंग आहे. फेब्रुवारीमध्ये दादासाहेबांचा जन्म झाला आणि जुलैमध्ये भाऊराव पाटील त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. 5 महिने. दादासाहेबांचं वय फक्त 5 महिन्याचं असताना वडील वारले, मायेचं क्षेत्र हरवलं. 93 एकर जमीन आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही, मजूर मिळत नाही आणि अवतीभोवती कुठले तंत्र नव्हते, साधन नव्हते, यंत्र नव्हते. म्हणून दादासाहेबांचे वडील दिवसभर पावसामध्ये काम करत राहिले, इकडे तिकडे जांभूळ करत राहिले. पावसामध्ये भिजल्यामुळे त्यांना हिवतापीचा आजार झाला, थंडी बाजू लागली, ताप वाढला, 104-5 ताप चढला. घरात आले, हातपाय थरथरायला लागले आणि त्यावेळी आपल्याला माहिती असावं कुठलाही दवाखाना अवतीभोवती नव्हता, कोणीतरी एखादा वैद्य असायचा. तो काळही दादासाहेबांच्या लक्षात होता की आपले वडील साधन सुविधा न मिळाल्यामुळे, दवाखाने इथे नसल्यामुळे आपले वडील गेले, हे दुःख दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये होतं. आणि म्हणून दादासाहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रचंड मोठं पाठबळ दिलं, इमारतीसाठी जागा दिली आणि प्रेरणा दिली आणि मग दवाखाने निर्माण झाले. आज चांगले दवाखाने निलंग्यामध्ये हे दादासाहेबांच्या वडिलांचा त्यावेळी जे मृत्यू झाला ते दुःख अशा पद्धतीने दादासाहेबांनी भरून काढलं जातं. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला 5 महिन्यानंतर, 5च महिन्याचं बाळ. आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचंही दुःख निधन झालं. त्यांचं वेळ त्यावेळेस खूप लहान होतं. शिवाजी महाराज संपूर्ण दळणघळण आई आणि बाप म्हणून जिजामातेने केली. आणि इथं सुद्धा दादासाहेबांच्या आईचं नाव मातोश्री वत्सलाबाई यांनी बापाची भूमिका निभावली, त्यांच्या आईने वडिलांची भूमिका निभावली. सगळ्या भूमिका निभावून या शुभाला घडवण्याचं काम केलं, शिवाजीला घडवण्याचं काम केलं, संस्कार देण्याचं काम केलं. मुलगा घडत गेला, वाढत गेला, मोठा होत गेला. जेव्हा जेव्हा भेटी व्हायच्या 10-12 वर्षामध्ये, तेव्हा तेव्हा शिक्षणामध्ये असताना, बाहेर असताना, तेव्हा तेव्हा आई संस्काराच्या गोष्टी शिकवायची, शिवाजी महाराजांची आठवण करून द्यायची, जिजामातेची आठवण करून द्यायची. आणि या मातोश्रीचं दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. पर्यायानं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये एक आई म्हणून सुद्धा त्या आईची भूमिका काय होती? आई म्हणून, बाप म्हणून आणि एक कुशल गृहिणी म्हणून 92 एकरची जमीन स्वतः शेतामध्ये जाऊन उभं टाकून कसताना आपल्या नोकरदारासोबत उभं टाकून शेती सांभाळली, वाढवली, मोठी केली. व्यापार उद्योगधंद्यामध्ये शेतीतला माल आणून चौकामध्ये विक्री करेपर्यंत सगळं व्यवस्थापन त्याच्या मातोश्री वत्सलाबाईने बघितलं. घर सांभाळलं, बाळाला संस्कार दिले, शिक्षण दिलं, बापाची भूमिका निभावली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या जेवढ्या आया झाल्या त्या सगळ्या आयामध्ये दादासाहेबांच्या आईचं हे वेगळेपण आहे. स्वातंत्र्याचा काळ, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा काळ, एकीकडे घरची एवढी मोठी प्रॉपर्टी आणि आपला आधार निघून गेलेला आहे. त्यावेळी त्यांच्या आईचं वय किती होतं? तुमच्या एवढं 20 वर्ष, 22 वर्षाचं वय होतं. त्या काळामध्ये त्या आईसाहेबांची जडणघडण ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ह्या काही गोष्टी मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेल्या आहे. आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे. आता मला वळायचं आहे स्पर्धा परीक्षेचं केंद्र, त्याचं उद्घाटन आणि त्याची स्थापना. आता तुमचा विषय, विद्यार्थ्यांनी कसली स्वप्न बघितली पाहिजे? रात्रंदिवस मोबाईलवर काय चाललंय काय नाही, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर काय चाललंय ही स्वप्न बघायची की आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं होण्याची स्वप्न बघितली पाहिजे? कोणती स्वप्न बघितली पाहिजे? इथं काय नियम मला माहिती, शाहू कॉलेजचा नियम मला कळला. महाविद्यालयामध्ये असताना आल्यानंतर जाईपर्यंत मोबाईलला परमिशन नाही. इथं कसं आहे मला माहिती नाही, कारण इथं पण तोच नियम आहे. ही चांगली गोष्ट आहे. याबद्दल या मंडळीचं टाळ्या वाजवून स्वागत करा. अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून, आमच्या दृष्टिकोनातून आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या दृष्टिकोनातून दादासाहेब आदर्श विद्यार्थी होते. एकीकडे स्वातंत्र्य लढा, एकीकडे शिक्षण पण थांबवत राहिले आणि लग्नानंतर सुद्धा अखंडपणे शिकत राहिले. त्यांच्यावरती अनेकांनी पीएचडी केली, तुम्हाला माहिती आहे का? अनेकांनी एमफिल केली, माहिती आहे का? त्यांच्यावरती अनेक ग्रंथ लिहिण्यात आले, हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही. आदर्श विद्यार्थी हे लोकनेता असं त्यांचा जीवन प्रवास आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा
आमदार झाला, मंत्री झाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. ही गोष्ट साधी नाही आहे. निलंगा नगरीची ओळख, लातूर नगरीची ओळख, मराठवाड्याची ओळख आणि महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. एवढी मोठी ओळख. एक विद्यार्थी ते वकील होण्यापर्यंत शिक्षण, वेगवेगळ्या विषयातले PhD करण्याचे शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी भारावून टाकणार आहेत. आम्हाला तुम्हाला प्रचंड प्रेरणा देणार आहेत. आणि म्हणून दादासाहेब आदर्श विद्यार्थी होते. तुम्ही कसे विद्यार्थी आहेत? आदर्श विद्यार्थ्याच्या अंगी काही गुण असतात. दादासाहेबांच्या अंगी ते सगळे गुण होते. त्या गुणावर आपल्याला बोलायचे. संस्कृतमध्ये कदम सर, गायकवाड सर आणि धुमाळ सर, एक खूप सुंदर श्लोक आहे, एक वचन. ते प्रत्येकाने लिहून ठेवलं पाहिजे वहीच्या पहिल्या पानावर, इथल्या प्रत्येक भिंतीवरती. हे इकडे आहे ना, एक सुविचार आहे खूप चांगला. पण त्याच्या पाठीमध्ये इतिहास आपल्याला माहिती आहे. तो वेगळ्या पद्धतीने आला. पाकिस्तानमध्ये हल्ला झाला, शाळेतले अनेक विद्यार्थी मारले गेले, एक विद्यार्थ्यांनी बचावली, देश सोडला, बाहेर गेली शिकायला. आणि त्या मुलीची सगळ्यात मोठी प्रेरणा क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. ती काय म्हणते, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा सावित्रीबाई फुले. तिचं वय वर्ष 17 ते 18 होतं, 18-19. वयाच्या 18-19व्या वर्षी जगातल्या नोबेल पुरस्कारापासून जगातले सगळेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिला मिळाले, त्या मुलीचं ते वाक्य आहे. एक पुस्तक, एक पाटी, एक बोर्ड, एक खडू, एक फळा, एक शिक्षिका जग बदलू शकते. की विद्यार्थी कोण होती? विद्यार्थी कोण होती? पाकिस्तानमधली, अजूनही शिकते, विद्यापीठामध्ये इकडे तिकडे अभ्यास करते. कोण आहे ती मुलगी? नाव माहिती असलं पाहिजे. सोशल मीडिया, मोबाईलमध्ये रात्रंदिवस. कोण सांगते मला? त्या मुलीचं नाव कोण सांगते मला? जगातले सगळे पुरस्कार 18-19व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार. काय एनर्जी असेल, काय ऊर्जा असेल, काय आत्मविश्वास असेल, काय प्रेरणा असेल, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गायकवाड सर, जी कोणी विद्यार्थिनी या प्रश्नाचं उत्तर देईल तिला स्पेशल बुके देऊन सत्कार करण्यात येईल. पहिल्यांदा उठायचं, इसूक जुई मलाला टाळ्याच्या गजरामध्ये कौतुक करा. मी आदरणीय या महाविद्यालयाचे प्राचार्य कदम सरांना मी विनंती करतो. नाव काय तुझं? गिरी अश्विनी यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. हे धाडस पाहिजे. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. गिरीनं शाबासकी मिळवली. येणाऱ्या काळात ती मुलगी निश्चित मोठी होईल. तुम्हाला 3 सूत्र सांगतो, स्पर्धा परीक्षेचे 3 सूत्र. स्पर्धेच्या युगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये टिकायचं असेल, पुढे जायचं असेल, जिंकायचं असेल आणि खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर 3 गोष्टी. शिक्षणामध्ये सुद्धा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा. पहिली गोष्ट काय झालं, एक राजा आपल्या गुरुला भेटायला निघाला घोड्यावर बसून. गुरुच्या समोर गेला आणि गुरुला प्रश्न करतो, गुरु, हे महात्मा, हे ज्ञानी महापुरुष जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? त्या ज्ञानी माणसानं उत्तर दिलं, तू आहेस. त्या राजाला आश्चर्य वाटलं, मी कसा काय? ज्याला काहीतरी जाणून घेण्याची जिज्ञासा मनामध्ये असते, तो जिज्ञासू माणूस जगामधला श्रेष्ठ माणूस आहे. त्या अर्थानं तू श्रेष्ठ आहेस, कारण तू काहीतरी जाणून घेण्यासाठी माझ्याकडे आलायस. त्या जिज्ञासी माणसानं, त्या राजानं त्या गुरुला दुसरा प्रश्न केला, जिज्ञासू माणसापेक्षा, माझ्यापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तो म्हणाला, मी. कारण तुझ्या शंका कुशंकाचं निरीक्षण करण्याचं ज्ञान माझ्याकडे, तुझ्या प्रश्नाचं समस्याचं निराकरण करण्याचं ज्ञान माझ्याकडे, आणि म्हणून जिज्ञासू माणसापेक्षा ज्ञान देणारा माणूस श्रेष्ठ असतो. त्या अर्थाने मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. राजा हुशार होता, बेरकी होता, चालाक होता. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, जिज्ञासू माणसापेक्षा, ज्ञानी माणसापेक्षा, म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तेव्हा त्या गुरुनं त्या प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर दिलेलं. प्रत्येकाने आपल्या काळजावरती लिहून ठेवलं पाहिजे, मस्तकावरती कोरलं पाहिजे. तो महात्मा म्हणाला, ज्याच्या जिज्ञासाचं रूपांतरण ज्ञानामध्ये झालेलं आहे आणि ज्याच्या ज्ञानाचं रूपांतरण कृतीमध्ये झालेलं आहे,
ती समोरची स्त्री आपल्या हातामध्ये झाडं घेऊन उभा टाकलेली आहे, रस्ता साफ करताय, रस्ता स्वच्छ करताय. काम छोटं नसतं, काम मोठं नसतं, काम असतं आणि ते श्रेष्ठ पद्धतीने करणं हीच त्याचा परिचय असतो, हीच त्याची ओळख असते. ती जी स्त्री आहे तिच्या जिज्ञासाचं रूपांतर ज्ञानामध्ये झालेलं आहे, ज्ञानाचं रूपांतर कृतीमध्ये झालेलं आहे, म्हणून ती जगातील सर्वश्रेष्ठ आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल, मोठं व्हायचं तर पुढे जायचं असेल तर तुमच्या मनामध्ये काहीतरी जाणून घेण्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिज्ञासा असायला पाहिजे. ज्ञान घेण्याची प्रवृत्ती असायला, ज्ञान लालसा असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे, करून बघितलं पाहिजे, तपासून बघितलं पाहिजे, चुकातून शिकलं पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतो त्याला जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. ज्याची स्पर्धा स्वतःशी, त्याला जिंकणारा कोण? दादासाहेबांची स्पर्धा इतरांशी नव्हती, स्वतःशी होती. दादासाहेब जेव्हा आमदारकीला उभं टाकले होते तेव्हा या निलंगा नगरीमध्ये प्रचंड मोठं जे प्राबल्य होतं शेतकरी कामगार पक्षांचं, भाई उद्धवजी पाटील, त्यावेळेस होते आणि त्याचे सगळे त्यावेळेचे नेते होते. त्यावेळेस काँग्रेसचं वातावरण आपल्या निलंगा नगरीमध्ये होतं. एवढं मोठं आव्हान समोर होतं, पण ते घाबरले नाही, आव्हान स्वीकारले आणि ते निवडून आले आणि आमदार झाले. मोठं आव्हान होतं. माननीय श्रीपादराव साळुंखे साहेबांचं मोठं आव्हान होतं. ही सगळी आव्हानं त्या काळात त्यांनी वेळीच पार पडली. आणि मग विद्यार्थ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे? इच्छाशक्ती, जाणून घ्यायची शक्ती. ती जिज्ञासा जागृत ठेवा, नेहमी जाणून घ्या. रात्रंदिवस गुरुजीला बसू देऊ नका, तुम्ही बसू नका, प्रश्न विचारा, भेडसावून सोडा. हे कसं, ते कसं, हे कसं, तर तुमचा विकास होईल. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे, मी आता जे गिरी नावाची गोष्ट उभा टाकली ना, त्याच्यामध्ये सगळ्यापेक्षा वेगळे पण मला जाणवलं. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आणखी 3 गोष्टी महत्वाच्या. सगळ्यापेक्षा वेगळं काय माझ्याकडे? सगळ्यापेक्षा वेगळं काय आहे? सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्कृष्ट काय आहे? आणि सगळ्यात अगोदर मी कसा करू शकते किंवा करू शकतो, या 3 गोष्टी. सगळ्यापेक्षा वेगळं काय आहे, सगळ्यात अगोदर कसं करता येऊ शकेल आणि सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, ह्या 3 गोष्टी त्याच्याकडे. व्यापार, उद्योग, धंदा, शिक्षण, कुठेही 3 निकष लावून बघा तुम्ही. तुमच्या सगळ्यात अगोदर तुम्हाला बऱ्याच लोकांना उत्तर माहिती होती, मुलांना उत्तर माहिती होती, आत्मविश्वास नव्हता, धाडस नव्हतं. चुकलं तर कसं, नाही आलं तर कसं, गायकवाड सर मारणार होय, कदाच तर घोड्यावर उभं करणार होय. धुमासरच्या काळातली शिक्षा, दादासाहेबांच्या काळातले घोड्यावर उभं करायचे होते, खालून छडीने मारायचे होते, काटे ठेवायचे खाली. तसं काही नाही ना तुमच्या काळात, काही नाही. सगळे प्रोत्साहन म्हणजे उभं टाकायचं उत्तर द्यायचं आहे, पण गिरी नावाच्या वेळेला उत्तर दिलं. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यापेक्षा वेगळेपण आहे. सगळ्यात अगोदर ती तयार झाली आणि जे येते ते व्यक्त करण्याचं सामर्थ्याने धाडस त्याने दाखवलं. आणि म्हणून या 3-4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ज्या मुली आहेत, जे मुलं आहेत, ती गोष्ट कधी विसरू नका. स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, मोठं व्हायचं, पुढे जायचं. तुम्हाला माहिती आहे का, जगामधले सगळे शास्त्रज्ञ जे जन्माला आले एकाच गोष्टीतून, जिज्ञासा वृत्ती. आइन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, एडिसन असेल, त्याच्यातले सगळे शास्त्रज्ञ काहीतरी वेगळं त्यांच्यामध्ये होतं आणि म्हणून ती मोठी झाली. आपल्यामध्ये तपासलं पाहिजे, आपलं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. कदम सरासोबत बसा, गायकवाड सरासोबत बसा, धुमाळ सरासोबत बसा, स्वॉट अनालिसिस शिका. तुम्हाला माहिती आहे का, लातूर पॅटर्नचा जन्म ज्या तत्वातून झाला, त्यातलं मूळ तत्व कधी सांगितलं गेलं न गेलं मला माहित नाही, 3च अक्षराचं GSP मेथड, लातूर पॅटर्नचा आत्मा. म्हणजे काय, शिक्षणामध्ये, स्पर्धेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये काम आहे. G म्हणजे ग्रास्पिंग पॉवर, S म्हणजे स्टडी, P म्हणजे प्रॅक्टिस. ही 3 सूत्र आहेत स्पर्धा परीक्षेची. कुठलीही गोष्ट शिकत असताना, अभ्यास करत असताना आकलन शक्तीला सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची, D.Ed झाल्यानंतर कुठली परीक्षा आहे? TET आहे. 12 झाल्यानंतर कुठल्या परीक्षा आहे? इंजिनिअरिंगला जाण्यासाठी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कुठल्या परीक्षा आहे? मी 3 सूत्र सांगितली, त्याचा वापर केला, पटकन उभा टाका आणि उत्तर द्या. मेडिकलला जाण्यासाठी कुठली परीक्षा आहे? CET, नीट. CET कशासाठी आहे? इंजिनिअरिंगसाठी आहे. IASची परीक्षा कशासाठी आहे? MPSCची परीक्षा कशासाठी आहे? UPSCची परीक्षा कशासाठी आहे? UGCची परीक्षा कशासाठी आहे? हे तुम्हाला या केंद्रामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षण दिलं जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. गायकवाड सर मला सांगत होते, हे जे केंद्र आपण स्थापन केलंय, स्पर्धा परीक्षेचं केंद्र, या केंद्राच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांसाठी, खरं म्हणजे कदम साहेब, गायकवाड सरांचं अंतकरणापासून अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. खूप आगळा वेगळा उपक्रम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये राबवतो. स्पर्धा परीक्षेचं केंद्र आपल्याला माहिती असेल, विश्वास नांगरे पाटलांचं नाव चित्र पण ऐकलं
आपल्या लातूरला एका काळामध्ये ते SP होते. आम्ही आमच्या तळखडा गावामध्ये त्यांना एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं. सुरुवातीला वक्तृत्व खूप काही भरलेलं नव्हतं, सुरुवातीचा काळ होता, परंतु आज महाराष्ट्रात एक अव्वल व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या गावामध्ये स्पर्धा परीक्षेचे केंद्र काढले. काही माणसं गोळा केली, पैसे गोळा केले, स्पर्धा परीक्षेचे केंद्र, शेकडोंच्या संख्येने PSI त्या गावातून बाहेर पडले, अनेक मोठे मोठे अधिकारी त्या गावातून बाहेर पडले. त्याच पद्धतीनं तसाच आदर्श ठेवून आपल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या केंद्राला जन्म घातलेला आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला इथं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामधलं गायडन्स कदम सर करणार, गायकवाड सर करणार, मान्यवर लोक आणून तुम्हाला त्या संदर्भामध्ये प्राथमिक नॉलेज दिलं जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा देण्यासाठी मी तुम्हाला सांगत होतो GST मेथड. आकलन शक्ती वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं ते पहिल्यांदा शिका. नुसतं हार्डवर करू नका, नुसते घोकंपट्टी करू नका, नुसते पुस्तकं वाचू नका, नुसतं पाठांतर करू नका. पाठ करा, घोका आणि होका ह्याच्यातून मुक्त व्हा. स्पर्धा परीक्षा खूप वेगळ्या असतात, मुलाखती खूप वेगळ्या असतात. त्याला आत्मविश्वासानं समोर जायला शिका. ग्रास्पिंग पॉवरसाठी वेगवेगळे टूल्स सध्या मार्केटमध्ये पुस्तकं पण आहेत, सोशल मीडियावरती ते ऐका, ती माणसं ऐका, ते जे गाईड करणारे लोक आहेत त्यांना ऐका, टिपणं काढा, अभ्यास करा आणि डोक्यामध्ये घुसवा. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी आपण अभ्यासिका लावल्या, क्लासेस केले म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये पास होत नाही. देणग्याचंच उदाहरण आहे. अभिनव बालुळे नावाच्या मुलांनी कुठलेही क्लास लावले नाही, लातूरला गेला नाही, पुणे मुंबईला गेले, कुठंच गेला नाही. 5-6 महिने स्वतःला कोणून घेतलं आणि भिंतीवर, दारावर, खिडकीवर, बाथरूममध्ये, आंघोळीच्या ठिकाणी काही ओळी लिहिल्या. काय लिहिलं? APJ कलामांची वाक्य लिहिली, भारतरत्न APJ अब्दुल कलामांची वाक्य लिहिली. सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने तो वो होते हैं जो नींद को आने नहीं देते. अशी चांगली चांगली वाक्य लिहिली. त्यांना समोर ठेवलं, रात्रदिवस अभ्यास केला. एकही दिवस क्लास न करता, कुठल्याही क्लासेसमध्ये न जाता महाराष्ट्रातल्या MPSCच्या परीक्षामध्ये, मुलाखतीमध्ये, परीक्षेमध्ये तो राज्यातून दुसरा आपलाच आदर्श, आपल्याच परिसरातला आदर्श. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, अनेक प्राध्यापक, अनेक वकील, अनेक व्यापार उद्योगधंद्यामध्ये नाव करणारे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली मुलं आपल्या महाविद्यालयात शिकलेले. हा आपल्या महाविद्यालयाचा इतिहास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तरुण पिढीला, ज्या जातीला, ज्या जमातीला, ज्या समाजाला, ज्या राष्ट्राला आपला खरा खरा इतिहास माहिती नसतो, ती जात, तो समाज, ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून आपला नवा इतिहास घडवायचा असेल तर दादासाहेबांचं जीवनचरित्र प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्यातला काही भाग तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे. आदरणीय माझे प्राचार्य एरंडे सरांनी दादासाहेबांवरती एरंडेचे वैभव नावाचा ग्रंथ लिहिला, आत्मचरित्र लिहिलं. त्यातली दळणघडण नावाची चॅप्टर्स जे आहे, पाठ जे आहे, प्रत्येकाने वाचले गेले पाहिजे. त्याचं अभिवाचन इथं झालं पाहिजे आणि लोकांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत तो संदेश गेला पाहिजे, एवढी विनंती या ठिकाणी करतोय. आणि म्हणून GST मेथड शिकत असताना, समजून घेत असताना ग्रास्पिंग पॉवर वावडा स्पर्धा परीक्षेची कामाला येणार आहे. येस म्हणजे काय? स्टडी. कशी स्टडी करायची? वाचन करता करता झोपी जायचं, झोपी जाता जाता वाचन करायचं, ही एक पद्धत असते. आणि सर्रास 70-80% विद्यार्थी अशा पद्धतीचा वापर करतात. तसा अभ्यास नाही करायचा. काही विद्यार्थी रात्रभर 2-3-4 वाजेपर्यंत अभ्यास करतात. डुलक्या घेत थोडं समजतं, थोडं समजत नाही, कधी झोप येते, कधी झोप येत नाही, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या दिनचर्येवरती परिणाम पडतो. आणि म्हणून पहाटे अभ्यास करायला शिका. पहाटे उठा, पहाटे 4 वाजता उठा, पहाटे 3 वाजता उठा, अभ्यास करा. रात्री लवकर झोपा, 8-9 ला झोपा. झोपी चांगली होईल, आरोग्यही चांगलं राहील. कारण दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये 3-4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. दादासाहेबांच्या जे काही गुण आहेत महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, एकूणच महाराष्ट्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर दादासाहेबांसारखं चारित्र्य महाराष्ट्रामध्ये खूप कमी नेत्यामध्ये. यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, यांच्या तुडीच तो त्यांच्या बरोबरीनं एका उंचीवरचं चारित्र्य दादासाहेबांकडे होतं. असं चारित्र्य नंतरच्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला पाहायला मिळत नाही. दादासाहेबांचं आणखी दुसरं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. बरोपासना करणारे दादासाहेब होते, व्यायाम करणारे, फिरणारे, योगा करणारे, शरीराला वेळ देणारे. दादासाहेबांचं वय वर्ष 90-89 होतं. निरोगी शरीर होतं. जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, कामाच्या वेळा त्यांनी पाळलेल्या होत्या. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एवढं चांगलं आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व दादासाहेबाशिवाय आपल्याला पाहायला मिळत नाही. दादासाहेबांच्या नंतर आता आपल्याला शिवराज पाटील चाकूरकरांच्या रूपानं तशा पद्धतीचं आरोग्य आणि तशा प्रकारचं चारित्र्य आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारची माणसं बोटावर मिळते. आणि म्हणून दादासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं चारित्र्य. दादासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं बलो उपासना आणि निर्व्यसनता. महाराष्ट्रातले किती नेते, महाराष्ट्रातली किती मोठी माणसं निर्व्यसनी.
वेगळी व्यसन आहे. खाण्यापिण्याचे, पैशापासून ते लुबाडण्याचे, खोटं बोलण्याचे, प्रसिद्धीचा हव्यास असले अनेक व्यसन आहे. म्हणून दादासाहेबांचा हा गुरु प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, आम्ही, तुम्ही, विद्यार्थ्यांनी, या महाविद्यालयातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी, या महाविद्यालयामध्ये कारण तर जवळपास 600च्या आसपास कर्मचारी काम करतात. दादासाहेबांचा हा आदर्श आपण घेतलो तर महाराष्ट्रात आवड राहणारी आपली संस्था असतात. आणि म्हणून दादासाहेबांचं निर्देशनात खूप महत्वाचे आहे. दादासाहेबांचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, निष्ठा. शिक्षणावरची निष्ठा, मातीवरची निष्ठा, निलंगानगरीवरची निष्ठा, राजकारणावरची निष्ठा, विकासावरची निष्ठा, समाजकारणावरची निष्ठा, धर्माबद्दलची निष्ठा, आणि समाजाबद्दलची निष्ठा, शिक्षणाबद्दलची निष्ठा आणि शिक्षण संस्थेवरची निष्ठा, या सगळ्या मूल्यांना जोपासत हा माणूस स्वतः झालेला आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जी पूर्ण केलेलं आहे, यश पूर्ण केलेलं आहे. नुसती कठोर मेहनत घेऊ नका, स्किल्ड काम करा, स्किल जपा, कसा अभ्यास करायला हे शिकून. आणि GST मेथड मधला एक P शब्द आहे, लातूर पॅटर्नचा आत्मा. P शब्द, प्रॅक्टिस. एखादी गोष्ट येत नसेल तर पुन्हा पुन्हा करून बघा, वेगवेगळ्या पद्धतीने करून बघा. आपल्याला जमत नसेल तर दुसऱ्याकडलं बघा, त्याच्याकडून शिका. आपल्याकडे झालं त्याला शिकवा, त्याच्याकडून शिका. अशा पद्धतीनं आपण आपला अभ्यास चांगला करून स्पर्धा परीक्षेतल्या प्रश्नपत्रिका, मुलाखतीला आपण सामोरं जाऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धेमध्ये आपण यश मिळवू शकतो. तुम्हाला मी विद्यार्थी शब्द सांगत होतो. विद्यार्थी शब्दाची व्याख्या मी माझ्या पद्धतीने करत असतो. निश्चितच दिलीप भीमा सरांना आवडेल. ती व्याख्या अशी आहे, मी म्हणजे विद्या घेणार, दादासाहेबांनी विद्या घेतली. ध्या म्हणजे ध्यास असलेला, ध्येय असलेला. आणि तिसरा जो शब्द आहे आरती शब्द, 4-5 पातळीवर हा शब्द आहे. अर्थी म्हणजे नुसता परीक्षार्थी नाही, जीवनार्थी, जीवनाला समजून घेणारा, प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करणारा. नुसता जीवनार्थी नाही, कागदावरच्या परीक्षाही त्याला पास होता आल्या पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा कागदावर असतात. त्या कागदावर आपलं व्यक्तिमत्व, आपलं जीवन, आपलं भविष्य ठरतं. म्हणून परीक्षार्थी होताना सुद्धा टॉप असलं पाहिजे, पहिल्या 5-10 मध्ये असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून परीक्षार्थी, या दृष्टिकोनातून जीवनार्थी आपण समजून घेतला पाहिजे. आणि तिसरा अर्थी शब्दाचा जो अर्थ आहे तो मला अपेक्षित आहे. अर्थी म्हणजे स्वावलंबी. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर नुसत्या पदव्यांची भेंडोळी घेऊन, नुसत्या डिग्र्यांची भेंडोळी घेऊन उभं टाकायचं नाही. चौकामध्ये कट्ट्यावरती मायबापाचा जीव खायचा नाही. अनेक कामधंदा न करता भारी कपडे घालून कट्ट्यावरती बसून आपला वेळ मोबाईलवरती घालायचा नाही. तर शिक्षणाचा मूळ अर्थाचा स्वावलंबी बनला. या महाविद्यालयाच्या माध्यमातून शेकडो हजारोच्या संख्येने विद्यार्थी स्वावलंबी बनणारे झाले पाहिजे. हा मला विद्यार्थी शब्द अभिप्राय. काकचेष्टा वपो ध्यानम स्वान निद्रा तदेवच अल्प आहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. हे 5 लक्षणं दादासाहेबांमध्ये होते. हे 5 लक्षणं आमच्या तुमच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे आपला स्वभाव कसा असला पाहिजे, कावळ्यासारखा असला पाहिजे. कावळ्याला आम्ही तर खूप बदनाम केलं. कावळा खूप चांगला आहे. कावळ्याचं एक वैशिष्ट्य आहे, भक्ष जर पडलेला असेल तर तो एकटा खात नाही, कावकाव करतो, अवतीभोवतीच्या गोष्टी सगळ्याला सोबत घेऊन कावळा भक्ष खातो. आणि भक्ष मिळेपर्यंत अस्वस्थ राहतो. आणि भक्ष मिळण्यासाठी नाना प्रकारचे खटाखटी करतो, चिकित्सक पद्धतीने बघतो आणि भक्ष पकडतो. ही कावळ्याची दृष्टी अभ्यासासाठी आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. आणि काकचेष्टा म्हणजे कावळ्याच्या पद्धतीने प्रयत्न असावे. आणि बको ध्यान, बगळ्यासारखी ध्यानवर, ध्येयासाठी एकाग्र होणं, एकाग्र चित्तानं साधना करणं. बगळा ज्या पद्धतीने पाण्यामध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये कडेला थांबतो, अगदी साधूच्या वेशामध्ये, योगीच्या वेशामध्ये बसतो, डोळे मिटतो आणि ध्यान करतो. भक्ष कधी केव्हा पकडतो, भक्ष कधी केव्हा पकडतो. भक्ष आल्याबरोबर सेकंदाचंही त्याला पात न लागू देता, त्याला न कळू देता, डोळ्याचं पात न लागू देता पटकन भक्ष पकडतो आणि आपलं ध्येय साध्य करतो. अशा प्रकारची देहाच्या संदर्भातली वृत्ती विद्यार्थ्याची असते. आणि विद्यार्थ्याचा आणखी एक आदर्श गुण आहे स्पर्धा परीक्षेसाठी. तो कोणता आहे? कुत्र्यासारखी झोप, श्वान निद्रा. सगळ्या प्राण्यांमध्ये कुत्र्याची झोप अत्यंत सावधगिरीची असते. उगा पावलांचा आवाज अवकाला तरी कुत्रा असा होता. साधा पक्षी समोरून गेला, एखादा जीव समोरून गेला, कोणी बोललं तरी एकदम कुत्रा सावध होतो आणि जागृत होतो. अभ्यासाच्या बाबतीत अशी जागृत वृत्ती असली पाहिजे. नेहमी जागृत असेल. नेहमी उठता बसता खाता खाता अभ्यासाचा ध्यास. अभ्यास झाला की नाही, दिवसभराचा किती अभ्यास होता, गायकवाड साहेबांनी कदम साहेबांनी काय काय सांगितलं होतं. उठता बसता खाता खाता सतत रिव्हिजन, मस्तकामध्ये सतत ती मशीन चालू असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण कुत्र्यासारखी झोप घेतली पाहिजे. आणि चौथा एक गुण आहे अल्पाहार. एवढे वाकडं खायचं, झोपी जायचं आणि घोरायचं हे विद्यार्थ्यासाठी चांगलं नाही आहे. मोजकं खायचं, चांगलं खायचं, ताजं खायचं, स्वतःला टवटवीत ठेवायचं, उत्स्फूर्त ठेवायचं आणि उत्साही ठेवायचं.
तर तुम्हाला लवकर समजेल. झोपेत अभ्यास केल्यावर समजत नाही. रात्रभरी तुम्ही झोपेत अभ्यास केला तर तुम्ही समजणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी मोजका आहार घेतला पाहिजे, 50% किंवा 75%. आणि 5वा एक गुण आहे गृहत्याग. आता गृहत्याग करण्याची गरज नाही, गुरुकाला पद्धत होती. आता ग्रहाचा त्याग करायचा नाही. आता त्याग कशाचा करायचा? घरामध्ये जरी असलो तर आई वडिलांच्या कटकटीचा त्याग करायचा, मित्रमंडळीच्या कटकटीचा त्याग करायचा, अवतीभोवती आवाज येत असेल त्याचा त्याग करायचा, खोलीमध्ये बसायचा, एकांतात बसायचा, अभ्यास करायचा, स्वतःला शुद्ध करायचा. हे विद्यार्थ्याची 5 लक्षणं आत्मसात करावी ही दादासाहेबांमध्ये होती आणि आमच्या तुमच्याकडे तो आदर्श आहे. शेवट करताना किती वेळ झाला मला माहित नाही, त्याचा वेळ दिलेला होता. 5 मिनिटांमध्ये समारोप करतो. मित्रांनो, विद्यार्थी शब्दाने सुरू झालं, विद्यार्थी शब्दाने समारोप तुमच्यासाठीच आहे. कोलंबिया विश्वविद्यापीठाने एक सर्वे केला. 300 वर्षामध्ये कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये शिकून गेलेले, कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये जे जे विद्यार्थी होते, जे विद्यार्थी देशभरातून जगभरातून आलेले होते, त्या जगभरातल्या विद्यार्थ्यांचा सर्वे झाला 300 वर्षामध्ये. आणि त्या कोलंबिया विश्वविद्यापीठाने 300 वर्षामधल्या विद्यार्थ्याची यादी काढली आणि 300 वर्षामधल्या सर्वश्रेष्ठ 100 विद्यार्थ्याची यादी त्यांना तयार करायची होती. 97 विद्यार्थ्याची यादी तयार झालेली होती. 3 विद्यार्थ्याची नावं येणं बाकी होतं. यादी पूर्ण झाली आणि कोलंबिया विश्वविद्यापीठाने घोषणा केली की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या 5-10 विद्यापीठामध्ये असलेल्या या विद्यापीठामध्ये शिकून गेलेले जे जे विद्यार्थी आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या देशामध्ये समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी महान क्रांतिकारी काम केलेलं आहे, अशा 100 विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा झाली. आणि त्याच्यामध्ये एकमेव पहिलं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. एवढंच नाही तर त्या कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये एक पितळेचा ब्रँडचा पुतळा उभा करण्यात आला. त्याच्या खाली एक जगप्रसिद्ध वाक्य लिहिण्यात आलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे? आपल्यासारखी संस्था होती, आपल्यासारखी साधन सुविधा होती, आपल्यासारखे प्राध्यापक समजून येणारे होते? काही नव्हतं. व्यापार नव्हता, उद्योग नव्हता, राजीशाही नव्हती, घराणेशाही नव्हती, पैसा नव्हता, अडका नव्हता, धन नव्हतं, दौलत नव्हतं, सोनं नव्हतं, चांदी नव्हतं, काहीही नसताना केवळ ज्ञानाच्या बळावरती या माणसाने संपूर्ण जगाला हलवून टाकायचं काम केलं. देशाला घटना दिली, देशामध्ये महान क्रांती घडवून आणली. मित्रांनो, मला माहिती असावं की ज्याला शिकवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं, दाराच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर जिथं चपला टाकलेल्या असायच्या, जिथं बुटं पडलेली असायची, तिथं बसून हा मुलगा शिकत होता. गुरुजीला राग आला, मारायचा असेल तर छडी फेकून मारत होते, खडू फेकून मारत होते, डस्टर फेकून मारत होते. कारण जर आपला हात त्याला लागला तर आपली जात पाटेल, आपला धर्म पाटेल, आपला समाज पाटेल, आपलं कुळ पाटेल. अशा व्यवस्थेमध्ये त्या मुलाने शिक्षण घेतलं आणि भारत सरकारला त्याच्या नावानं विद्यार्थी दिन या देशामध्ये साजरा करावा लागला. अशा प्रकारचा विद्यार्थी भारतात नाही, जगाच्या पाठीवर नाही, हा विद्यार्थी आमच्या तुमच्या स्पर्धा परीक्षेचा आदर्श असला पाहिजे. जगातल्या सगळ्या ठिकाणी समाजशास्त्र वाचलं, धर्मशास्त्र वाचलं, राजकारण वाचलं, शिक्षणशास्त्र वाचलं, सगळी शास्त्र उकळून पेली. आणि म्हणून त्या माणसाने आम्हाला तुम्हाला संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण हे केलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणीही दूध पिईल तो गुरुकुलेश्वर राहणार नाही. अशा शब्दामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा मी समारोप करतो. आदरणीय उपप्राचार्य प्रशांतजी गायकवाड सर, आदरणीय प्राचार्य कर्मवीरजी कदम सर, आदरणीय माजी प्राचार्य दिलीप धुमाळ सरांनी या ठिकाणी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आणि या ठिकाणी याविषयी बोलण्याची मला विनंती केली. आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आपल्या या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.